प्राय हा विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून नटेश्वर रंगदेवता नाट्य मंडळ निर्मित श्री जगदीश साकारले 3 अंकी ऐतिहासिक नाटक राजे आमचे राजे। राजे आमचे राजे दिग्दर्शक आणि नेपथ्य श्री विलास कृष्णाकर, नेपथ्य सहाय्यक महादेव महाले आणि विष्णू परब, रंगमंच व वेश सोपे नाट्य भांडार पारसे गोवा, प्रकाश योजना प्रमोद मांजरेकर, रंगभूषा जितेंद्र कर, ध्वनि संकलन प्रवीण चार, पार्श्व संगीत साई कलंगेकर, व्यवस्थापक शिवप्रतिष्ठान नाट्य मंडळ आणि विडनोडा ग्रामस्थ यातील भूमिका व कलाकार शिवाजी राजे, समीर नारायण डावरे, नेताजी धीरज धर्मापर, बाजी पासरकर, सागर विष्णू परब, बहिर्जी सतीश वासुदेव परब, भैरव रामोशी परेश दिगंबर परब, आबाजी प्रवीण अनंत परब, आदिल शाह पांडुरंग सीताराम परब, रणजोड़ा खान गुणादी विलास परब, मंजुआ कुमारी नूतन रेवड़कर, शिपाई पीयूष परब, भार्गव नारुलकर, शशिकांत नाईक, आयुष परब, श्रवण परब, गीतेश परब, दिशांत परब आणि नवाज खान अनंत उर्फ सुबोध नाटकर्णी सानंद सादर करीत आहोत। जगदीश दळवे यांच्या लेखनातून साकारले 3 अंकी ऐतिहासिक नाटक राजियांचे राजे, राजियांचे राजे, राजियांचे राजे। नवाज खान की सवारी आ रही है। आखिर नवाज खान ने दक्खनवर कब्जा केलाच अरे मगरूर मराठ्यांचा दक्खन आम्ही जिंकलाच। बारी पहली थी वंशा वेदत्तरून हिंदवीवर अहिंसा राज्य जारी करण्याचं आमचं काम आहे। विचारप्रधानांची जिद्द आहे, वह जल्द ही पूरी हो जाएगी। समाज मेरे बहादुर तुमच्या संसदेने अनेक समजला जाणार तो गाला फक्त तो सह्याद्री तोडला भरायचा। जिथे रहो पटेल जिथे रहो। लोकांचा आविष तुझीने शरीर नहीं होते। जहापना गुस्ताखी माफ हो, पहले नवाज खान को हाजिर होने दो। क्यों? शाही सेवेबद्दल आपल्या मनात श्रद्धा बेशक हुजूर 6 बार बोलतो म्हणून हुजूर माफ, परंतु अजून नवाजाकडून मराठ्यावर विजय मिळवण्याची कोणती खास खबर आलेली नाही। मामला जरा तेढाच दिसतोय। खुदा करे आपका अंदेशा सच हो। इंसान कभी अंदाज से भी बातें किया करता है खान बहादुर। बेशक, पण केलेला अंदाज बेअंदाज होणार नसेल तर बेमतलब बोलत नाही आली का? पण मोठ मोठे संशय जंगा त्या शिवाजी बरोबर मुकाबला करून दबा झाले आणि आपण म्हणता नवाज खानने शिवाजी बरोबर लढून कामयाबी मिळवली। मला
सकीट वाटत नाही. हक्क महत्व होईल क्या? अगर आपल्याला मिळालेली खबर खरी ठरली तर सर्वात जास्त खुशी मलाच होईल याची खात्री असू द्या. शिवाजी सारखा शाही सल्तनतीचा खतरनाक दुश्मन नवाजने खतम केला असेल तर अलग मुलखातल्या प्रत्येक माणसाला त्याबद्दल अभिमानच वाटेल. त्यांना आपल्याला कबूल करावंच लागेल की नवाज खान कामयाबी हासिल करूनच प्रदेश आहे. मेरे बहादुर दोस्तों, नाचो नाचो, दिल खोलकर खुशियां मनाओ. पूरा दक्कन हमारा है. हुजूर, खलीफा. क्या हुआ हुजूर? इतका परेशान होण्याची खबर? परेशान की खबर नाही, तबाही का पैगाम है. त्या भोसल्याच्या भांड खबर कोणाला युसूफ खान सारख्या भारतावर शाही सरदाराचा सभा करून आमच्या आणखी एका किल्ल्यावर कब्जा केला. इतकी तो हरकत संयम अंग हो गए. क्यों? आखिर बात क्या है? कुसूर माफ हो हुजूर, लेकिन त्या काफर मरकटखाला गिरफ्तार करण्यात मी कामयाब होऊ शकलो नाही. तो सैतान सतत 3 महिने हुलकावणी देऊन अखेर निसटलाच. त्याला जेरबंद करून विजापुरात आणण्यासाठी मी माझ्या जानची सुद्धा पर्वा केली नाही. लेकिन ताज्जुब की बात. खामोश! विजापूर दरबार के सिपाही सवार नवाज खान याने आपल्या फतेहबंदीची घोष खबर ऐकवण्याची आपल्या फजितीचा पाडा वाचून सिपाही सवार किताबाला बदनाम करण्यासारखं आहे. ये नादानी की बात है. बंदा लाचार है हुजूर. त्याला गिरफ्तार करण्यासाठी मी प्रयत्नाची शिकस्त केली. मगर बड़ी अफसोस की बात है की तो शिवाजी तर नाही तर त्याच्या पुन्हा साथीदारालाही मी गिरफ्तार करू शकलो नाही. या दयावंत खुदावंताच्या राज्यात हे मजदूर मराठे म्हणजे बुद्धिमंत सैतान की औलाद. अफसोस की बात है की ज्या पहाडावर आम्हाला दिवसा देखील चढणं मुश्किल होतं त्याच पहाडावरून हे मराठे रात बेरात्रीचे कुठून कसे अचानक पैदा होतात आणि आमच्या फौजेवर बिजली सारखे तुटून पडून आम्हाला पुढे जायला देखील मुश्किल. शिवाजी शिवाजी है क्या? एक मामूली बच्चा घनघोर जंगलात चौताळलेल्या वाघाचा खुला हाताने जगडा भरणारे शत्रूशी जैविसार कत्तल करून रक्ताचा लढा वाढणारे शमशेर बहादर कालच्या बच्चाला पकडण्यात मात्र नाकामयाब होत. वारिस शिपासाला वारिस शमशेर जंग. नवाज खान, तुम शाही सल्तनत के सच्चे सेवक असता. शाही तख्ताचा तुम्हाला जरा अभिमान असता तर पराभवाच्या बाजूनं काळा झालेला हे तोंड दाखवायला विजापुरात परत आलाच नसतात. खुलाल की आज आम्ही बॅहजिकर मोगलांच्या हल्ल्याने बेजान झालो नसतो तर तुमचा जहाज देखील मुळायचा नव्हता. तुम्हाला जिवंत सोडून टाळ केलं असतं. लेकिन तुमचा तकदीर सिकंदर समजा शाहीचा जामदारा चारी बाजूने धोक्यात आला आहे. शाही तख्ताचं निशाण मोगलांनी घेतलं आहे. तख्ताच्या इज्जतीला धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच आम्ही आपली कसूर माफ केली नहीं तो जहांपना, मुर्दे की हिफाजत करने से जिंदा इंसान का हिफाजत करना अच्छा है ताकि वो अपने काम आ जाए. व्यवहारिक जगाचं हेच लक्षण समजलं जातं. घडल्या गोष्टीचा खेद न मानता मारीन किंवा मरेन या नव्या निर्धाराने दुश्मनाबरोबर 2 हात करण्यासाठी आपण पुन्हा एकदा कंबर कसली पाहिजे. यापुढे आपल्याला रात्रदिवस सावध राहावं लागेल. खावीन, मला वाटतं या साऱ्याचा विचार करण्यासाठी उद्या आपण दरबार भरवणं फायदेमंद ठरेल. एक तो जंगल के शेर से लड़ना आसान है लेकिन उस तलवार जैसे दक्कन के चूहे को पकड़ना आसान नहीं. क्यों नहीं? हमने आपको इतना खजाना दिया, इतनी दौलत दी, इसलिए
ये सब यूसुफ खां को भी दिया था, फिर भी ना कत्ल हुआ, क्यों? हमसे सवाल पूछने की हिम्मत न करना नवाज। हुजूर, त्या बागी शिवाजीला नेस्तनाबूत करणं आपण समजतात तितकं सोपं नाही. शिवाजी म्हणजे कोणी मामूली लुटारू, अगर चोर गरेडखोर नाही, तर देहलीकर शहाजहान बरोबर ज्याने आदिलशाही सियासत राखली, तख्ताची जाग असलेली इज्जत छापून ठेवली, बिकट परिस्थितीत सुद्धा मोगलांच्या आमिषाला बळी न पडता ज्याने आदिलशाही निशाण सावरले, त्यात शमशेर बहादुर शाहजीराजे भोसलेचा बच्चा है तो शाहजी की शमशेर की ताकत आबदौलत अच्छी तरह जानते हैं। उसके शमशेर की ताकत अच्छी तरह जानते हैं और उसकी इज्जत भी करते हैं। फिर उसका ही बच्चा बाप से बेटा सवाई निकला तो ताजुब की बात कौन सी? लेकिन याचा मतलब असा नाही की त्यांनी काही केलं तर मी खामोश राहू. विजापूर तख्ताशिवाय बगावत करणारा तो कोणी असो, त्याला सदाही साधीच पडते. मग तो शहाजी शिवाजीच काय, पण आमचा बेटा शहाजाला असला तरी त्याचा बिलकुल मरायचा न ठेवता त्याचा फौरन खतमा केला असता. बागी ऊपर रहम करना फिजूल है, उन्हें नहीं इस्तेमाल करना चाहिए. हुजूर आलम का कहना ठीक है, चांद और सूरज ये दो रोशनी के चश्मे हैं, मगर कुदरत ने उनके लिए भी अंधेरा और बादल ये दो दुश्मन पैदा किया है. हुजूर आलम, जब तक नेक खून इस नगर में दौड़ता रहेगा, तब तक यह रणतुल्ला खान अपनी बादशाह और तख्तो-ताज की खिदमत में कभी मुंह न मोड़ेगा. शराफत मुझे दिलो जान से भी प्यार है. आपकी वफादारी पर माँ बदौलत को बिल्कुल शक नहीं है, मगर साफ कहिए, मगर का मतलब? शाही तख्ताची शान आणि शाही निशाण विजापुरावर कायम ठेवायचं असेल तर तो बागी मराठ्यांचा सरदार आमच्या हाती आलाच पाहिजे. जोपर्यंत तो आमच्या हाती नाही, तोपर्यंत आमच्या प्रजेला इतकंच काय तर विजापूरला खतरा आहे. गरीब नवाज, मला हिंदुस्थानात राजपूत कौम म्हणजे फक्त ते बहादराची कौम समजली जाते. राजपुताशी मुकाबला करून फतेह मिळवणं आसान नाही. मरहूम अल्लाउद्दीन खिलजीने त्यांच्यावर देखील आपली हुकूमत राखली. अलहमदुलिल्लाह, आजपर्यंत कुणालाही आमच्याशी मुकाबला करून फतेह मिळवता आली नाही. ज्याने आमच्या शमशेर गिरवण्याची कोशिश केली ते सारे नामशेष झाले. आज काबुल, कंधार, कश्मीर से लेकर कोचिन दूर तक हमारा नाम बुलंद है. हम जैसे बहादुरों के ये मराठा किस खेत की मुली? अल्लाउद्दीन का जमाना और था, ये जमाना और है. होगा, लेकिन इस हाथ में जमाना बदलने की ताकत मौजूद है. अच्छा, अपने परिवार पे आपको इतना भरोसा, मगर आप खाली हाथ क्यों आए जनाब? गुस्ताखी माफ हो हुजूर, उसकी वजह बोला, उसकी वजह बोला, उसकी वजह खुद आप मुझसे बेहोशी का दौर नहीं है हुजूर. अगर आपला या नेक बंद्यावर जरा देखील भरोसा असता तर अलग दख्खनवर आज चांद तारा फडकला असता. मगर रंज की बात है कि रहमतुल्ला नवाज सारखे शाही तख्ताशी ईमान राखणारे कित्येक नेक दरबारी मौजूद असतात. मताजी घाटगे सारखा एक मराठा सरदार शाही सेनेचा सर्वोमत मानला गेला आणि शाही सेनेच्या सरदारांना त्यांच्या मर्जीविरुद्ध एका काफर मराठा सरदाराच्या हुकुमाची तामिली करण्यात भाग पडला आणि अखेर काफरानं काफराशी हात मिलाप केला. शाही सेनेची दिशाभूल करून हमारा इसका नतीजा हुआ हमारी हार. खैर, आलम बना, या गुलामाला आणखी एक मौका द्या. यकीन माना हुजूर, अलम दक्कनवर चांद तारा फडकवल्याशिवाय विजापुरात पाय ठेवणार नाही. दुश्मन बातों से नहीं, अक्कल और तलवार से जीतना है नवाज. हमें तर त्याचा मतलब असा आम्ही कामयाब होणारच नाही. बिल्कुल नहीं, आपण एक ना एक दिन जरूर फतेह मिळवाल. मगर मराठ्यांना नेस्तनाबूत करण्यात आपल्याला कामयाबी मिळावी असाच मी खुदा तलाजवळ दुआ मागेन. नवाज खान, ज्या दिवशी आपण शिवाजीला जेरबंद कराल आणि अव्वल दख्खन काबीज फतेहचा निशाण मिरवत विजापुरात याल, त्याच वेळी आपल्या वाटेवर अंगावरील फरगोलाची पायघडी घालून जंग बहादर म्हणून मानाचा पहिला सलाम हा रणतुल्ला करील. मेरे दोस्त,
शिवाजी को गिरफ्तार करने की दोबारा कोशिश करो, परवरदिगार आपको जरूर फतेह देगा। सिर्फ शिवाजी नहीं, बागी काफिरों की पुरी को निस्तनाबूद करो। हम आपको गाजी करके पुकारेंगे। कल के इतिहास में आपका नाम शानदार सूरत के साथ चमकता रहेगा। लेकिन याद रखना, हम तुम्हारा कहते हैं, दुश्मन बातों से नहीं तलवार से जीतना है। शाही गद्दों पर हाथ रखकर कसम खाता हूं कि जब तक नवाज खान के बाहों में ताकत रहेगी दक्कन फतेह करके ही रहेगा। अगर नवाज खान ही दुनिया में रहेगा तो दक्कन फतेह करके ही रहेगा। शाबाश से बहादुर मां बनौलत पर निहायत खुश है। या दिवशी तो मगरूर मराठ्यांचा राजा शिवाजी, कोण म्हणतो मराठ्यांचा राजा शिवाजी आहे म्हणून? हम कहते हैं आबाजी। हुजूर माफ कीजिए हुजूर, परंतु कोणताही लेखीचा मराठा शिवाजी हा मराठ्यांचा राजा आहे हे कबूल तर करणार नाहीच, पण तसे शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही। आम्ही आदिलशाहीचा अन्न खात असतो, ज्याची भाकरी त्याची चाकरी, हा आमचा शिरस्ता आहे। खाल्ल्या अन्नाशी आम्ही केव्हाही बेईमान होणार नाही। आबाजी, विजापूर दरबार के शमशेर बहादुर शहाजी राजा भी मराठा नहीं और शहाजी राजे मराठे आहेत हे आम्हा मराठ्यांचं दुर्दैव होय। क्या करते हो आबाजी? नुसतं दुर्दैवच नाही तर शहाजी राजे म्हणजे आम्हा मराठ्यांच्या नावाला लागलेला कलंक आहे। खामोश! शाहजी की बेइज्जती करने वाले की जबान इसी जगह कलम की जाएगी। याचा अर्थ शिवाजीच्या कुंडळीमुळे राजे भोसल्याबद्दल शक पैदा झाला असला तर विजापूर दरबारने अजून त्यांच्यावर कोणताही इल्जाम लावलेला नाही। तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजे भोसले गुन्हेगार ठरले तर त्यांचा इन्साफ करण्यासाठी प्रथम या रणदुल्लाची संशय ज्ञानाबाहेर पडेल, पण जोपर्यंत त्यांचा कोणताही सही फरमान निघालेला नाही तोपर्यंत हा रणदुल्ला खान राजे भोसल्याची बदनामी ऐकून घेणार नाही। आबाजी, शहाजी राजा का ईमान और नेकी हम अच्छी तरह जानते हैं आणि हीच गुजरांची मोठी चूक होत आहे। शहाजी राजे विजापूरकरांची लेकीने वागत आहे हा आपला समज चुकीचा आहे। उलट लेकीच्या नावाखाली विजापूरकरांच्या डोळ्यात दिवस धूळ फेकत आहे। एका बाजूने विजापूरकरांशी प्राणपणाने लढत असल्याचा देखावा उभा करायचा आणि दुसऱ्या बाजूने विजापूरकरांना एका शब्दाने देखील न विचारता दहलीकरांशी दोस्तीचा हात मिलाप करायचा। याला हुजूर नेकीचा निगजातपणा म्हणतात का? आपका ख्याल गलत है आबाजी। आमच्या पट्ट्यात शहाजी राजासारखी माणसं लागली म्हणलं तर आदिलशाहीचा चांगला विजापुरावर शान शोक देणं फडकतो आहे। आबाजी, दुश्मनाबरोबर कोणत्याने मुकाबला केला पाहिजे आणि कोणत्याने दोस्तीचा हात मिळाव घालला पाहिजे हे प्रत्यक्ष जंगे मैदानात वावरणारच लागतात। अधिक बोलतो म्हणून कुसूर माफ असाल, पण आपले आताचे बोल म्हणजे या आबाजी देशमुखाचा मुद्दाम केलेला अपमान आहे। वाटत्या उघडीने केस पांढरे झाले असले तरी या तलवारीत, देशमुखाच्या तलवारीत दुश्मनाचे डोळे पांढरे करण्याची धडक मौजूद आहे। आजपर्यंत आदिलशाहीच्या सेवेसाठी या देशमुखाने वैराच्या रक्तासाठी या आबाजीच्या एकदा साऱ्या पर्वतांनी आपल्या प्रेताचे बाण आडवे घातले आहेत। हमें मंजूर है, मगर बादशाह सलामत आबाजीच्या बापाने या आपल्या पोराचं बारसं वाड्यात तमाशाचे फट नाचवून नाही, वैराच्या रक्ताचा टिळा लावून साजरा केला आहे। या देशमुखांना कोणी युद्धशास्त्राचे धडे देऊ नयेत। आपका ख्याल गलत है आबाजी। आपणच विचार करा, आपला अपमान करावा अशी आमची इच्छा नव्हती, परंतु त्यावेळी राजे भोसल्याने दहलीकरांवर समझोता केला नसता तर आज इतिहासात आदिलशाहचं नामनिशाण शिल्लक राहिलं नसतं। आज तुम्हाला विजापुरात आणि आदिलशाहच्या नव्हे तर दहलीकरासमोर आपली गर्दन झुकवावी लागली असती। हे भोसल्यांचे उपकार तुम्हाला विसरता येणार नाहीत आबाजी। शहाजी राजा
शिवाजीराजांनी काही केलं असलं तरी ते शाही तख्ताची शान राखण्यासाठी आणि विजापूरकरांच्या भल्यासाठीच केलं आहे असा मला यकीन आहे. मग त्यांचा बेटा शिवाजी तुमच्यावर हल्ले करून तुमचा मुलूक जिंकीत चालला आहे हे देखील तुमच्या भलाईसाठी असेल. कारण शिवाजीच्या बंडखोरीला शहाजीचा पाठिंबा आहे. इतकंच नव्हे तर शिवाजी जे काही करतो ते सारं बापाच्या संमतीनंच करतो. हो कसे? मामला सीधा आहे. विजापूरकरांची सुभेदारी नाकारून त्यांचाच सुभा सर करण्यासाठी शिवाजीने संशय उचलतात शहाजीला त्याला का रोखलं नाही. आणि जोपर्यंत शहाजी शिवाजीला याचा जाब विचारत नाही तोपर्यंत शिवाजीच्या कुंडाईबद्दल शहाजी राजाला का जबाबदार धरू नये. आबाजी का यह सवाल गौर करने के काबिल है. ठीक है, आपल्या ऐकण्यावर आम्ही जरूर विचार करू. आखिर शिवाजी बागी है ये आपको मंजूर है? बेशक. नुसता बंडखोरच नाही तर दरोडेखोर लुटारू आहे. मग त्याला गिरफ्तार करण्यासाठी सरदार देशमुख शाही सेनेला मदत करतील असंच आम्ही समजतो. आदिलशाही सेवेसाठी देशमुखाची तलवार नेहमीच ज्ञानाबाहेर राहील. शिवाजीला जेर बंद करून आपल्या समोर हजर करणं हे मी माझं कर्तव्यच समजतो. आलमपणाने माझ्यावर विश्वास ठेवावा. पण आगे कहो. आम्ही शाही तख्ताशी इमान रखताच रायगड, तोरणा आणि पुरंदर हे 3 किल्ले हुजुरांनी इनाम म्हणून आमच्या स्वाधीन केले पाहिजे. हमें सोचना होगा. सोचना बेकार है हुजूर. आबाज की यह शर्त नेक दिल में शक पैदा कर देने के काबिल है. आबाजीच्या नेकीबद्दल जर कोणाचा दिल बेदिल होत असेल तर आबाजी कामगिरी सोडून परत जायला तयार आहे. लाज न होना आबाजी. हुजूर, माझी मागणी म्हणजे सिर्फ स्वतःसाठी केलेला सौदा नसून शिवाजीच्या बेबंदपणाला पायबंद करण्यासाठी टाकलेला हा डाव आहे. एकदा का पुरंदर, रायगड आणि तोरण्याचा ताबा आमच्या हाती आला की शिवाजीचा मनसुबा मातीत मिळवायला दिसावे. ठीक आहे, हमने आपका दिल चाहा इनाम मंजूर किया. इतकंच नाही तर आमची सारी सेना आपल्या पाठीशी खडी आहे. सारा खजाना आपल्या पाठीशी जय्यत खडा आहे. आपण आपल्या कामगिरीवर करा. उद्या आपल्याला दरबारात निरोपाचे मिळे दिले जातील. लेकिन याद रखना, काही दगाफटका कराल तर गगन तळमळून गेले जाईल. बेशक, आजपासून आबाजी देशमुखाची तलवार शाही तख्ताची बंदी गुलाम आहे. या हुजुरांच्या वेशात मी गनिमांच्या पोटात चांगलाच जम बसवला. नवाज खानाचा खास शेख अलीशी संधान साधून थेट दरबारात शिरकाव करून घेतला. पण माझ्या या सोंगाबद्दल अजून कुणाला संशय आलेला नाही. तरी पण सावध राहिलेलं बरं. कधी कधी आपली संशय आपल्याच मरणाला कारणीभूत होते. मला वाटतं कोणीतरी येत आहे. नेताजीराव. हो, ते नेताजीरावच. आणि हे दुसरे फासलकर, ही जोडी इथे कुठे निघाली पाहू तर. तुम्ही म्हणतात ते खरं आहे, पण जोपर्यंत आपल्याला कालच्या दरबारातल्या लगेच बातम्या मिळत नाही तोपर्यंत आपण बिजापुरातून बाहेर पडणं योग्य ठरणार नाही. नाही नेताजीराव, मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की महाराजांना पकडण्यासाठी आदिलशहाने नवाज खानाला पुन्हा महाराष्ट्रात पाठवायचं ठरवलं आहे. इतकंच नव्हे तर त्याच्याबरोबर गणदुल्ला खान सुद्धा आहे. अशी बातमी मला आज सकाळीच मिळाली आहे. आपण म्हणतात ते सर्व ऐकू गोष्टी आहेत. जोपर्यंत आपल्या हेराने आपली भेट घेतली नाही तोपर्यंत आपण कसलीच हालचाल करता कामा नये. कदाचित आम्हा मराठ्याने चोपवण्यासाठी आदिलशहाने एखादा डाव टाकला नसेल कशावर. आणि समजा नवाज खान दक्षिणेत उतरण्यासाठी बिजापुराबाहेर पडला तर आपणाला देखील त्याच्या पाठीवर राहावं लागेल. कारण तो पुन्हा महाराष्ट्रात येतोय म्हणजे त्याची तयारी जबर असणार.
अर्थातच दिवसलेला नाक सूड घेण्याचा प्रयत्न करणारच. म्हणूनच म्हणतो की आपण त्यांच्या फौजेत शिरून जेवढी बेदिली माजवते एवढी माजून फितुरी निर्माण केली पाहिजे. मी खात्रीपूर्वक सांगतो पासलकर, आपण जर अशा रीतीने त्यांच्याशी गरिबी करायला लढलो तर या महाराष्ट्राच्या भूमीवर पाय ठेवायला नवाज खान शिवंत राहणार नाही. आपण ही बातमी महाराजांना कळून त्यांना सावध करायला. कोण आहे? कोण आहेस तू? बोल. नाही तर गर्दन उचलली जाईल. हे इजापूर हा नाव तुमचा मराठ्यांचा मुलूक नव्हे. सप्तम तलवारीचा म्हणत गर्दन उचलली जाईल. हा तर मराठी बोलतो, हा काही मुसलमान दिसत नाही. तिला पाहून धर्म सोडलेल्या बाडग्यांची औलाद या राज्यात काही समान मला नेताजीराव. नेताजीराव? घात झाला नेताजीराव. हा तुम्हाला ओळखलेला दिसतो. आता इथं थांबण्यात धोका आहे. आम्ही इथपर्यंत बदल मारली ती काही मळाला घेऊन टाकली. तुम्ही मराठ्यांची माणसं दिसताच. तुम्हाला मी काही शिलेदारी सुभेदारी हवी असेल तर सांगा मला. आदिलशहाचा उजवा हात म्हणतात या सुभान अलीला. आणि ज्याचं नुसतं नाव ऐकतात तुझ्या त्या बादशाची पाचावर खेळत बसते त्या शिवाजीचा उजवा हात नेताजी. काय करता आहात ते? आपण शिवाच्या गुहेत वावरत आहोत याचा दिसत पडला तुम्हाला. आम्ही इथपर्यंत बदल नाही ती काही मळाला घेऊन नाही. तसंच आत्मघात करून घ्यायला देखील आलो. मला जाऊन सांगू का बादशाला की नेताजी आपण फासाकर आले. आता मोकळं सोडून चालणार नाही. व्हायचं मोठ्याने बोला की कोंबड्याने कुचकुच करतात. आराम करा. आतापर्यंत तुझी काय केली. आता कमी अधिक बसलात तर हा बिजापूरचा रस्ता रक्ताला शिकला जाईल. बरं आपल्या मरणाची तयारी केली का तुम्ही? मरणाला भ्यायला आम्ही तुझ्यासारखे भे करणार नाही. पण एकाच गावात 17 वाजता मारणारी माणसं तुम्ही. बदमाश. तुमच्याच कमरेला तेवढ्या तलवारी आहे आणि माझ्या कमरेला काय बकर कापायची सुरे आहे. बदमाश. काय नेताजीराव काय असेल का सतवलं का नाही तुम्हाला? म्हणा आम्ही महाराजांचा उजवा हात. कोण तू? सुभान्या. सुभान्या? हो भय सुभान्या. बहिर्जी नायकांचा चेला. बहिर्जी नाईक कुठे आहे? ते आहे ती महाराजांकडे. बरं सुभान्या. सुभान्या महाराष्ट्रात इथं सुभान अल्लाह. हे इजापुरात मी बाडगा मुसलमान म्हणून वावरतोय. तुला इकडे कुणी पाठवलं? महाराजांनी. हे काय बातमी आणली? प्रसंग बाका आहे. जरा हुशारीनं पन्हाळगडावर पुन्हा मराठ्यांचा जरी पडका पडकता बादशांच्या अंगाची आग आग झाली आहे. नवाज खान बादशांच्या अंगाची आग आग झाली. नवाज खान आता खुद नवाज खान परत येतात बादशाहनी समजा इजापूर डोक्यावर घेतलं. महाराजांनी पकडाया इजापुरातली समधी फौज घेऊन छान रणदुल्लासन नवाज खान परत मावळात उतरतोय. मुंग्यावानी माणसं आहे ती त्याच्या फौजेत. स्वतः स्वारीवर निघालाय तर तो बी जय्यत तयारी ना. कालच्या दरबारात महाराजांनी कसबी करून पकडायचा इराद उचलला त्याने. नेताजीराव आता हैदर करून चालायचं नाही. रणदुल्ला खान कसलेला लढवय आहे. त्याच्याची 2 हात करताना शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर केला पाहिजे. असल्या 56 रणदुल्ला खान मराठ्याला सुळीला मिळवत आहे. रणदुल्ला खानच का प्रत्यक्ष आदिलशहा जरी आला तर त्याच्याशी मुकाबला करण्याची आमची तयारी आहे. सुभान्या नवाज खान कधी निघणार आहे? तो तर 1-2 दिवसातच कूच करेल. पर आबाजी देशमुखाने मात्र आज सकाळच्याच घोडा सोडला. महाराजांना पकडण्याच्या कामगिरीवर आबाजी देशमुख सुद्धा निघाले. तर ही कोण मला आधीच लागली होती. मी महाराजांना देखील सांगितलं की आबाजी देशमुख हा चरण मोरांचा साथीदार आहे. त्याची बिलकुल काही करू नका. पालकर महाराजांना तुम्ही ओळखलं नाही असं मी म्हणत नाही. पालकर महाराष्ट्रात जन्मला तो मराठा या उदात हेतूने प्रेरित होऊन मराठी राज्य निर्माण करण्याची महाराजांची महत्वाकांक्षा म्हणजे भ्रमाची बडबड नसून समर्थांची शिकवण आहे. आपण विजापुरात येऊन इथल्या मातब्बर मराठी सरदारांना शाही दरबार सोडून आपल्या बाजूने आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करावा ही कल्पना आपलीच ना. आणि महाराजांनी सुद्धा आम्हाला इकडे पाठवून आमच्या म्हणण्याला मान दिलाच की नाही.
आम्ही तलवारीचे डावला भाषेतला पेच आम्हाला कसा पेळला? बरं सुभाल्या, आणखी काही बातमी? महाराजांना पकडून इंजापूरकरांच्या तावडीस नेता तोरणा, रायगड, पुरंदर आणि त्याच्या आसपासचा समजा मुलूक आबाजींच्या मालकीचा होणार. इतकंच काय तर शहाजी राजांना गिरफ्तार करून आदिलशाही दरबारातली जागा सुद्धा त्यासनी मिळणार आहे. माझे याच खडीला तलवारीच्या मुठीवर हात फिरवू, गडाचं तोंड दक्षिणेत फिरवा आणि पहिला मुक्काम रायगडावर टाका. क्षणाचीही उसळता घेता वाऱ्यालाही मागं टाका. मी आणि हा सुभाल्या खानाच्या पिछाडीवर हल्ले करून त्याला जेरीच हाणतो, पण त्यालाही न तुमता खान खाली उतरला तर तुमची देखील तयारी असू दे. होता होईल तो त्याला शिमेवरच अडवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, नेताजी पालकर आणि बाजी पासलकरांसारखे महाराष्ट्राचे सीमारक्षक जिवंत असताना या पुण्यपावन मराठी वृंदाच्या हद्दीतून हातही सलामत मिसळता कामा नये. याचप्रमाणे तुमचे मामासाहेब आबाजी देशमुख त्यांच्यावरही नजर असू द्या. महाराजांच्या रक्षणासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण आपल्या सर्वस्व तिलांजली द्यायला तयार असलं पाहिजे. देशाची सेवा करणाऱ्याला सगळ्या सोयऱ्यांच्या आणि भावबंदीचा जमा खर्च काढून चालत नाही. माझ्या वागण्यात बिलकुल कसूर होणार नाही. माय भवानीची शपथ घेऊन सांगतो की यावेळी नमस्कार महाराष्ट्रातून जिवंत माघार जात नाही. आपल्या नेतीबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. आता बरं चला, दिवस उलटायच्या आत आपल्याला अर्धाधिक रस्ता तोडला पाहिजे. तेव्हा बोलण्यात वेळ हा निघालोच. खान तर कामगिरीवर निघालाच म्हणतो. निघालाच की मग आता तुझी पुढील कामगिरी? माझी देखील इथली कामगिरी संपली. आता मी बी निघणार. मला सुद्धा बैरी ससाण्याप्रमाणे खानाच्या पिछाडीवर राहिलं पाहिजे. आणि मी बी शेळीचं सोन घेऊन घुसतो आबाजी देशमुखांच्या कळपावर. सावधगिरी ना. आबाजीला जरा जरी संशय आला तर तो तुला हत्तीच्या पायाखाली घेतल्याशिवाय राहणार. पालकर, त्याबद्दल तुम्ही काय बी काळजी करू नका. गोड गोड बोलून त्याच्याच हातानं त्याच्याच डोळ्याला नाही आजवली तर सुभाने नाव नाही सांगणार. आपल्या कामात यश मिळवून सवाय बढेल फिरव. माय भवानी तुला यश देव. मंजुळा, अगं बाई, पूर्वीचा चांद आज उगवला म्हणायचा. कठोर कर्तव्याच्या क्षितिजा असलेल्या चंद्राला आपल्या रजनीच्या मनात असून सुद्धा नेहमी भेट घेता येत नाही. खरंच की काय? मग एवढं मेलमान मारण्यापेक्षा क्षितिज ओलांडून मोकळं व्हायचं. कधी कधी तसं वाटतं देखील, पण तसं करता येत नाही. का बरं? कारण मंजू, प्रेयसीच्या सहवासानं जीवन सुखी होतं खरं, पण त्याची पूर्ती करण्यासाठी त्याला कठोर कर्तव्याची तोड असावी लागते. आम्ही आपली अडाणी माणसं. ही मुत्सद्दी भाषा आम्हाला कुठून कळणार तुमची? आबाजी देशमुखांच्या एकूणत्या एका मुलीला अडाणी म्हणणाऱ्याला मूर्खातच जमा करावा लागेल. आदिलशहाच्या मातब्बर सरदारांची लेख म्हणजे या अडाणी प्रदेशात वैभवाने आणि दिमाखाने तळपणारी राजकन्याच चढली. हो का? मग बाई, आपल्या शिरावरती नाही मोठी जबाबदारी येऊन पडेल म्हटलं. ती स्वीकारण्याची या दासाची केव्हाही तयारी आहे, पण जबाबदारी कोणती ती करण्याची कृपा व्हावी. या राजकन्येसाठी एखादा राजपुत्र शोधून आणावा लागेल. मोठ्या आनंदाने आल्या पावलीच परत जातो. पण काय हो, समजा त्या राजकन्येनं राजपुत्राऐवजी एखादा साधा सरदार पसंत केला तर? तो तिचा मूर्खपणा ठरेल. तो कसा? सावित्रीने तर निष्कांचन सत्यवनाला माळ घातली होती. कागदावरच्या कथा आणि प्रत्यक्ष व्यवहार यात फरक आहे मंजू. होईच नाही. तुम्ही जर मनात ठरवलं ना तर सगळं काही सुरळीत होईल. आमचं बायकांचं मन ना सारखं तळमळीत असतं, पण आपले तर 2-2 महिने भेट सुद्धा होत नाही. पत्करलेल्या कामगिरी पुढे वेळच मिळत नाही मंजू. 4-4 दिवस तर भाकरीची आणि आमची भेट होत नसते. शपथ. अगं बाई, एवढी कामगिरी बसली, आम्हाला तरी कळू द्या बाई. महाराजांनी पन्हागड जिंकून घेतल्यामुळे आदिलशहाने त्यांना पकडण्यासाठी पैजेचा विडात मांडला आहे.
आणि विजापूरचा सूर सरदार रणदुल्ला खान सह नवाज खान पुन्हा महाराष्ट्रात 15,000 फौज घेऊन महाराष्ट्रात आहे. एवढ्यात तो महाराष्ट्राच्या सीमेवर सुद्धा येऊन ठेपला असेल. मराठ्यांना आता डोळ्यात तेल घालून सावध राहायला पाहिजे. पण तो खान येतोय पंथागड परत आपल्या ताब्यात घेण्यासाठी. जर शिवाजी महाराजांनी विजापुराकडून एकामागून एक गड घ्यायला सुरुवात केली तर विजापूरकरांनी काय करायचं? त्या गडावर पाणी सोडून गप्प बसायचं? मंजुळा, पन्हाळगड विजापूरकरांचा आहे हे सांगितलं कोणी तुला? पन्हाळगडाचा प्रत्येक दगड महाराष्ट्राचा आहे. पन्हाळगडाची माती महाराष्ट्राची आहे. तो बांधण्यासाठी लागणारे धन महाराष्ट्राचे आहे. एवढेच नव्हे तर त्याची उभारणी करणारे कारागीर देखील महाराष्ट्राचेच आहे. त्यावेळी काही विजापूरकर आले नव्हते. हो, हे एक वेळ तुमचं हे म्हणणं मी मान्य केलं तरी त्यावर अंमल तर त्यांचाच आहे नाही का? आहे नाही, होता, ठेवला म्हणून राहिला. म्हणजे काय? आजपर्यंत त्यांच्या सत्तेला कोणी विरोधच केला नाही. आतापर्यंत आम्ही विजापूरकरांची चाकरी करण्यात आणि त्यांची धुमकी छेडण्यातच स्वतःच सार्थक समजत आलो. आणि विजापूरकरांनी देखील आम्हा मराठ्यांना केवळ हुकमाचे गुलाम या दृष्टीनेच पाहिलं. हे तुमचं म्हणणं मला पटत नाही. उलट त्यांनी तर शहाजी राजांना मानाची शस्त्र दिली होती. लखोजी जाधव तर आदिलशहांचे प्राण होते हे आपल्यालाही माहीत आहे. हो, लखोजी जाधव आणि शहाजी राजे मानाचे मानकरी होते खरे, तरी पण ते चाकरच ना. त्यांनी ज्या लढाया केल्या त्या आदिलशहाच्या विस्तारासाठी, त्यांचे सारे पराक्रम आदिलशाहीच्या रक्षणासाठी व हितासाठी होते, स्वराज्यासाठी नव्हते. शहाजी राजांना मानाचा किताब बहाल करणारा आदिलशहाने स्वतःची लढ फिरतात चुगलखोर नादणाऱ्या नादाने शहाजी राजांना नजरपण करायला कमी केलं नाही. हे कशाचेच होतं. आणि तुमच्या त्या शिवाजीने तरी काय केलं? स्वराज्याच्या गोंडस नावाखाली आपल्या भाई बंधूंना ठार नाही का केलं? चुकतेस तू मंजुळा. महाराजांनी ज्यांना शिक्षा केली त्या धर्माने हिंदू असले तर वृत्तीने अविंदच होते. आपल्याच लोकांच्या गरीब शेतकऱ्यांच्या माना मुरगणारे कसाई होते. मंजुळा, आपल्या आया बहिणी परक्यांच्या घरात लोटणाऱ्या सैतानाविरुद्ध ज्याची तलवार मेंढा बाहेर पडत नाही, अन्यायी आणि जुलूम जबरदस्तीचा प्रतिकार करण्यासाठी ज्याचं रक्त उसत नाही, अन्यायाची ज्याला चीड येत नाही तो जातीचा मराठाच नव्हे, ही शिकवण महाराजांनी रयतेला दिली. त्यात त्यांची चूक कोणती? हे शिवाजीचं आणि स्वराज्याचं वेळ अजून तुमच्या डोक्यातून गेलेलं दिसत नाही. हे वेळ जाण्यासाठी डोक्यात शिरलेलं नाही. अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्यांना जग सुरुवातीला वेळच म्हणतं. स्वराज्य माझा धर्म आहे आणि शिवाजी महाराज माझा परमेश्वर आहे. त्या परमेश्वरालाच प्रथम स्वर्गात पाठवणार आहे. मामासाहेब, खबरदार, तुझ्यासारख्या एका बंडखोराकडून मामासाहेब म्हणून घेण्यात का हा आवाजी निमा खराब नाही. हे शब्द जर दुसऱ्या कुणी उच्चारले असते तर त्याची जीभ खेचून त्याच्या हातात दिली असती. या असल्या धमक्या तुझ्या त्या रायरीच्या रानातल्या पोराला दे. माझी उभी हयात जंगे मैदानात तलवार गाजवण्यात गेली आहे, पण ती दुसऱ्यांसाठी, स्वकीयांसाठी नाही. मामासाहेब, जी तलवार तुम्ही परक्यांच्या हितासाठी राबवली ती जर आज स्वकीयांसाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी राबवली असती तर आज अलग महाराष्ट्र आपल्याला डोक्यावर घेऊन नाचला असता. आणि मग आदिलशहानं माझ्या घरादारावर नांगर फिरवला असता. असले खोर खेळ खेळायला तुझ्यासारखा मी मूर्ख नाही. ज्या कृष्णाने कौसासारख्या सम्राटाला हा हा म्हणता धूळ चालली, त्याच पराक्रमी यादवांच्या भूमी आपल्यासारख्या एका रणधुंजाळ वीराच्या तोंडून असे लाचारीचे शब्द निघणं म्हणजे जातिवंत सिंहानं कोल्ह्याला भिवून गुहेत लपण्यासारखं आहे. हे तुझा महाभारत त्या शिवाजी पडवात फिरलेला टाळा ठिकाणावर येण्यासाठी माझ्यापेक्षा त्याला त्याची जरूर आहे. बाजी, तुला मी बजावून ठेवतो. यापुढे तुझ्यासारख्या राजद्रोहाची सावली सुद्धा माझ्या घरात पडता कामा नये. आणि कोटे, तू सुद्धा याच्याशी बोलताना सापडली तर याद राख,
पती पत्नीनी एकमेकाशी बोलायला कुणाची भीती आहे? कोण कोण कोणाची पत्नी? मंजुळा माझी भावी पत्नी आहे आणि हा संबंध आपल्या शब्दाने जोडला गेला आहे. आणि तो तोडायला तुम्हीच काळजीबद्ध आहात. याचा अर्थ हाच की यापुढे मंजुळेचा आणि तुझा काही संबंध नाही. जा, चालता हो इथून. मंजुळा खरं आहे? होय, खरं आहे. पण तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? मी कुठे नाही म्हटलं, पण मला नुसतं प्रेम नकोय, त्याच्याबरोबर वैभवी हवंय. माझी आकांक्षा, माझी आवड आपण पूर्ण करावं असं मला वाटलं होतं, म्हणून मी आपल्यावर प्रेम केलं. ज्या वैभवात मी आजपर्यंत वाढले तेच वैभव, तसेच वैभव मला पुढेही हवंय. पण आपल्याकडून ते मिळणं शक्य नाही. शक्य नाही. तेवढी हिंमत या बाजीच्या मनगटात जरूर आहे. मला वाटत नाही. निदान आज तरी तुमचं जीवन हातावर भाकरी घेऊन हिंडणाऱ्या दरोडेखोरासारखं झालं. मंजुळा, ज्याला तू दरोडेखोराचं जीवन म्हणून विनवतेस ते जीवन आबाजीसारखे विजापूरकरांचे सरदार जगत आहे. बाजी, आमचं जीवन पूर्ण स्वातंत्र्याचं आहे. शब्दाच्या साखर पेरण्यानं मनाचं समाधान होत नाही. माझ्या हा बंडखोरी बंद करा आणि आबाच्या सल्ल्याने चला. नाहीतर बाजी, तुम्हाला शिवाजी व मंजुळा या दोनापैकी कुणा एकाची निवड करावी लागेल. तसं असेल तर मी मंजुळेपेक्षा शिवाजी महाराजांचीच निवड करेन. हे पहा बाजी, चालत आलेल्या लक्ष्मीला असं लाथारू नका. आदिलशहाच्या निशाण्याखाली वागला तर तुमच्या दारी अंबारी झुलेल आणि आबाजीच्या मर्जीला वागला तर विजापूरकरांची जहागिरीची सय्यद यायला काही फारसा वेळ लागला नाही. मोकळ्या रानातल्या स्वतंत्र घाटाची सर तरी सोन्याच्या पिंजऱ्याला येईल का? मी आपल्याला पुन्हा एकदा विनावून सांगते, आपण हे वेळ आपल्या डोक्यातून काढून टाका. अवघा मुलूक पादाक्रांत करून दुश्मन दरात शिरण्यासाठी दारात उभा असता. त्याच्याशी दोन हात करण्याऐवजी नीतिशस्त्राचे कागदी भाले फेकण्यात आणि तलवारीनं लढावं की भाल्याने याचा काथ्याकूट करणाऱ्या शाळापेक्षा वाघाच्या उडीनं शत्रूचा नडा फोडणारा वेडा मी अधिक थोर समजतो. शिवाजीच्या आणि स्वराज्याच्या मातेतील हट्टाने तुम्ही आपल्या प्रीतीला आणि वैभवाला दूर लोटता. यापुढं तुम्हाला पश्चाताप करायची पाळी येईल. मराठ्यांच्या शब्दकोशात पश्चाताप हा शब्दच नाही मंजुळा. पश्चाताप करावा लागतो चुकीचा मार्ग पत्करलेल्यानं. आम्हाला नव्हे, माझा मार्ग सत्याचा आणि न्यायाचा आहे. शहाजी राजाच्या शिवाजीसाठी नव्हे तर माझ्या लाडक्या शिवबासाठी, गरीब रेतीच्या परमेश्वरासाठी हा बाजी पासरकर हे गुलामगिरीचं लिखाव वैभव लाठीच्या ठोकरीनं उडवून देईल. असं मग मी आपल्याला स्पष्टच सांगते की तुमच्यासारख्या राजद्रोही बंडखोऱ्याबरोबर लग्न करून हा आयुष्य जंगलात लपून काढण्याची माझी इच्छा नाही. हरकत नाही म्हणजे मला त्याबद्दल मुळीच वाईट वाटणार नाही. उलट जो तुझ्या या महत्वाकांक्षा पूर्ण करील त्याला तू आनंदाने मार घाल असंच मी म्हणेन. असं म्हणजे तो शिवाजी आणि त्याची बंडखोरी तुम्हाला अधिक प्रिय आहे? अलबत्त, नुसती प्रियच नाही तर मी माझं सारं आयुष्य त्यालाच व्हायचं आहे. अन्याय आणि जुनी विजापूरकरांच्या हातून आपला देश स्वतंत्र करणं हेच आमचं ब्रीद आहे. कसलं स्वतंत्र आणि कसलं स्वराज्य? अरे आज रणदुल्लासह नवाज खान महाराष्ट्रात नुसतं घुसल्याची बातमी ऐकतात यांची दाणादाण उडाली. खरंच की काय? आम्ही इतके काही कच्च्या दिलाचे नाही. शाही सेनेच्या अफाट शक्तीपुढं यांचं मुठभर मावळ्यांचं टोळकं काय टिकाव धरणार? त्याचा निर्णय रणांगणावर लागेल. या केवळ तुमच्या कल्पना आहेत. अरे खानाची 15,000 फौज तुम्हा 15 पोराची केव्हा चटणी करील?
या 15 पोरांना पकडण्यासाठी ज्याने 15,000 फौज पाठवली त्यालाच त्या 15 पोरांच्या ताकदीची जाणीव आहे. तुम्हाला त्याची कल्पना येणार नाही. पण आदिलशहानं ही फौज आबाजी देशमुखाच्या शब्दावर विसंबून पाठवली आहे. समजलास? तुम्हा साऱ्या बंडखोरांचा मी पूर्ण निपात करणार आहे, हे लक्षात ठेवा. हा बंडाचा भस्मासूर निर्माण करण्यात तुम्हीच कारणीभूत आहात आबाजी. हा विषारी वृक्ष वाढण्यापूर्वी आपण मुळीच कापला होता तर मानहानीची वेळ आपल्यावर आली नसती. कशाला? आज सुद्धा त्या वृक्षाची पाळंमुळं खणून काढण्याची या म्हाताऱ्या मनगटात मजदूर आहे. वाट्या उंबरीने केस पांढरे झाले तरी आज गटकेला या तलवारी दुश्मनाचे पाळे डोळे पांढरे करण्याची जडत मजूर आहे. आमच्याही कमरेला तलवारी आहे. त्या तिथंच राहतील. महाराज कोण आहे रे तिकडे? पकडायला हरमखोराला. हा त्या शिवाजीचा साथीदार आहे, तेव्हा सावध राहा. सरकार काय आहे सुवानल्ला? खान साहेबाकडून सांडणीसार आलाय देवडीवर. असं चल आलोच मी. हाय रे देव, हे काय घडलं माझ्या हातून? ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं त्यालाच मी कैद केलं. लहानपणापासून ज्याच्या सहवासात राहून भावी सुखाची स्वप्न पाहिली, ज्याचा हात धरून या मातीत खेळली, बागडले, या मातीतून सोनं निर्माण करण्याची शपथ घेतली, त्यालाच आपल्या ह्या हाताने मातीत मिळवलं. ज्याच्या सुखासाठी हा देह झिजवायचं ठरवलं होतं त्यालाच गिरफ्तार करून परक्याच्या हाती देहदंडनाची शिक्षा भोगायला मी कारणीभूत आहे. नाही नाही, असं होता कामा नये. नाही, असं होता कामा नये. असं होता कामा नये. काय गडबड आहे सुभाद्या? अगदी तातडीचा निरोप पाठवलास. नेताजीराव घात झाला. फासलकरांना आबाजीने कैद केलंय. फासलकरांना आबाजीने कैद केलं? कधी? 1.5-2 घटका झाल्या. का म्हणजे? अहो, फासलकर महाराजांचा साथीदार नव्ह. आज फासलकर, उद्या पालकर, परवा त्याला बहिर्जी नाही असं उचलायचंच पटापट. महाराजांनी ही खबर कळवून फासलकरांच्या सुटकेच्या तयारीला लागा. आबाजी देशमुख उद्याच्याला त्याला खानाच्या तावडीत दिलं नाही तर त्याचा कडेलोट तरी करेल. काय करायचं ते झट्ट निश्चित. चला लवकर. पण तुला कधी समजलं? अहो, मी आबाजींच्या कळपात आहे ना. शिवाय ऐन मोक्याच्या जागी मी माझी माणसं पेरून ठेवल्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन उडवा बार. बरं, तुम्ही चला, आम्ही येतोच मागून. संसार माझा की देशाचा? मंजुळेच्या म्हणण्याप्रमाणे वागलो तर आदिलशहाच्या दरबारात मानाचं स्थान मिळेल, वैभव मिळेल, मंजुळा मिळेल. पण त्यासाठी परक्यांची ताबेदारी पत्करावी का? काय हरकत आहे? आबाजी नाही का त्यांच्या दरबारात वावरत? मताजी खाडगे, कदम बांडे सारखे मी म्हणणारे हिंदूवीर नाही का बादशाहच्या दरबारी मानाचा मुजरा घेत? शिवाजी तरी कुठे? विजापूरकरांच्या दरबारातच ना. मग मंजुळीचं काय चुकलं? पण त्यासाठी परक्यांची ताबेदारी पत्करावी का? पण आबाजींची ती प्रतिज्ञा, एका मराठाने दुसऱ्या मराठ्याला मारण्यासाठी उचललेला विडा, कुणाच्या हुकमाने?
आदिलशहाच्या, परक्यांच्या आणि माझ्या शिवाचा गुन्हा तरी कोणता? मराठ्यांचं मराठी राज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हाच नाही का? हा मुलूक आमचा, इथं राबतो आम्ही आणि आदिलशाह आमचा धनी? नाही नाही नाही, असं होऊ देणार नाही. कोण आहे? मंजुळा, तू तू आणि अशा रात्री इथं का आलीस? सोडविण्यासाठी. सोडवण्यासाठी? मला? का? एवढं आश्चर्य का वाटलं? अर्थात मला अशा रात्री मला एका बंडखोराला सोडवण्यासाठी तू स्वतः जातीनं इथं आलीस तर आश्चर्य का वाटू नये? कृपा करून बोलण्यात वेळ घालवू नका. हा बुरका अंगावर घ्या आणि इथून बाहेर पडा चटकन. काळ्या कपड्यानं तोंड झाकून इथून पळून जाऊन फासलकराच्या इब्रतीला काळ फसू शक्य नाही. तुझ्या वडिलांनी उद्या माझे हालहाल करून मला ठार मारलं तरी बेहतर, पण असा लपून छपून एका स्त्रीच्या मदतीने पळून जाण्या इतका मी भेकड नाही. का? माझ्या सहाय्याने इथून निसटण्यात तुम्हाला लाज वाटते का? कमीपणा वाटतोय का? अलबत बाजी फासलकराला दुसऱ्याच्या मेहरबानीवर जगायची सवय नाही. पण मी आपल्यावर कोणतीही मेहरबानी करत नाही. आपल्यासारख्या एका वीराची अखेर तळघरात कुजून होऊ नये म्हणून सांगते मी. चला, मी सांगते ते ऐका आणि लवकर बाहेर पडा इथून. मंजुळा, तुझ्या या मदतीबद्दल मी तुझा आभारी आहे, पण तुझ्या कल्पनेप्रमाणे मी इथून पळून मात्र जाणार नाही. तू जा परत. हो, उद्या. पण उद्या आबासाहेब तुम्हाला कडेलोट करतील एवढंच ना. स्वातंत्र्यासाठी लढणारा प्रत्येक सैनिक स्वतःचे शीट हातावर घेऊनच रणांगणात उतरतो. स्वातंत्र्य इतकं सहज मिळत नाही मंजुळा. स्वराज्य रवीला प्रसन्न करण्यासाठी माझ्यासारख्या शेकडो तरुणांना आपल्या रक्ताचा अर्घ द्यावं लागेल, सर्वस्वाचं बलिदान करावं लागेल. त्याचवेळी स्वराज्याचा सूर्योदय स्वातंत्र्याच्या मंगल किरणांनी सुरू होईल. मंजुळा, अजून देखील तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाला थोडंच स्थान असेल, माझ्याबद्दल सहानुभूती वाटत असेल तर माझी एकच इच्छा पूर्ण कर. महाराजांना निरोप सांगून माझा अखेरचा मुजरा सांग. हो, असं काही बोलू नका. माझी शपथ आहे तुम्हाला. अनायासे शत्रू हातात आला असता त्याला सोडवण्यासाठी इतका तुझा अट्टहास का? स्त्रियांचं मन तुम्हा पुरुषांना नाही कळायचं. ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, भावी सुखाची स्वप्न पाहिली, ज्याच्याबरोबर या मातीत खेळले, या मातीतून सोनं निर्माण करायची शपथ घेतली, त्यालाच या मातीत मिळवायचं. कशासाठी? तर शुल्लक ईर्षेसाठी नाही. मी असं होऊ देणार नाही. नाही, माझी आबा वाडीकर सावंताकडून आलेल्या पाहुण्यांच्या सरबराईत गुंतले आहेत. तोपर्यंत इथून बाहेर पडा. चला. वाडीकर सावंताकडून कोण आला आहे? विजापूरकरांशी बोलणी करण्यासाठी साबाजीराव नावाचे कुणी सरदार आले आहेत. उद्या ते रणदुल्ला खानाला भेटण्यासाठी त्यांच्या छावणीत जाणार आहेत. तुम्ही बोलण्यात वेळ घालवू नका. मी तुमच्या जवळ पदर पसरते, भीक मागते. माझ्यासाठी नाही तर या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, तुमच्या त्या शिवाजीसाठी तरी तुम्ही इथून चटकन बाहेर पडा. होय, खरं आहे तुझं म्हणणं. महाराजांसाठी आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी मला जगलंच पाहिजे. मंजुळा, मी आपल्या प्रवासाची सगळी काही तयारी केली आहे. पण मी इथं नाही हे पाहताच आबाजी तुला. त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही चटकन चला. कोणीतरी इकडेच येत आहे. तुम्ही चला. तुम्ही. तुझे उपकार भाची जन्मभर विसरणार. चला तुम्ही. जातो मी. पण जाऊ देईन तर ना. बाजी, माणूस वाघाच्या तडाख्यातून सुटेल, पण
आबाजीच्या अंधार कोठडीतून निसटणार नाही. असल्या हजारो अंधार कोठड्या फोडून बाहेर पडण्याची आम्हा मराठ्यात धमक आहे. पण आतापर्यंत थांबलास का? बाजी मरणाला भिवून पळाला असं उद्या जगाने म्हणू नये म्हणून. बोल, तुझा साथीदार कुठं आहे? माझा कुणी साथीदार इथं आलेला नाही. चुप नादान, खरं सांग, तुझा साथीदार कुठं आहे? एकदा सांगितलं ना, माझा कुणीही साथीदार इथं आलेला नाही. मग हा दरवाजा कोणी उघडला? मला माहित नाही. बाजी, नीट उत्तर दे. हा दरवाजा कोणी उघडला? बोल. मला माहित नाही. सगळं माहित आहे, पण तुला त्याचं नाव सांगायचं नसेल. कोण, कुठं आहे तो? मला माहित नाही. बदमाश, उद्या कडेलोट करण्यापेक्षा आता तुझा सार धडा वेगळा करीन. को बोल, नुसतं त्याचं नाव सांग की तुझ्या बरोबर त्याची देखील विल्हेवाट लावतो. कशाला उगाच शिरात आणता आहात? जखडलेल्या शिवाला लहान पोरं देखील दगड मारतात. असेल तुमची हिंमत तर द्या माझ्या हातात शमशेर आणि पहा या बाजीचा पराक्रम. तुझ्या हातात शस्त्र द्यायला मी मूर्ख नाही. मग उगा शूरपणाच्या गप्पा मारू नका. तुम्हाला माझं जे काही करायचं असेल ते करा. तुझे हात पाय तोडून टाकीन. 72. इतकी हिम्मत? मग पाहतोच आता. आबा, त्यांनी सांगितलं नाही तरी मी सांगेन त्यांचं नाव. मंजुळा, तू आणि अशा वेळी इथं? कोण आहे तो निमक हराम? तो नव्हे, ती. कोणती? आबाजी देशमुखाच्या वाड्यात फितुरी करण्या इतका कोणाचा जीव वर आलाय? हे धाडस फितुरीसाठी नाही, इब्रतीसाठी केलं गेलं आहे. आबा, मी उघडला दरवाजा. तू दरवाजा उघडला? बेशरम काटे, लाज नाही वाटत हे सांगायला? माझ्या विरुद्ध, माझ्या घरात प्रत्यक्ष बापा विरुद्ध फितुरी? आबा, आपल्या घरी विश्वासानं आलेल्या माणसाला विश्वासघातानं पकडणं अगर मारणं हे देशमुखाच्या इब्रतीला आणि मराठी रक्ताला शोभत नाही. फासलकर दुश्मन असले तरी ते वाड्याबाहेर, पण जोपर्यंत ते वाड्यात आहेत तोपर्यंत त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नाही. कपोटे, तू मला शिकवतेस? सुडाच्या लालसेनं धुंद होऊन शूरांच्या मनाचा मोठेपणा आपण विसरत आहात. चुप! एक शब्द सुद्धा अधिक बोलशील तर वैराच्या रक्ताला तहानलेला हा आबाजी पोटची पोर म्हणून तुझी गाय करणार नाही. देशमुखांच्या लौकिकाला लागलेला बदलौकिकाचा हा डाग मंजुळा आपल्या रक्तानं धुवून काढी. असं तर मग कार्टे, या हरामखोराच्या साथीला तुझी देखील स्वर्गात रवानगी करतो. आदाव रावबाजे. कोण? साबाजीराव, तुम्ही का आलात इथं? आपल्या हातून अधिक अन्याय घडू नये म्हणून मला यावं लागलं. साबाजीराव, घरच्या मामल्यात परक्याने तोंड खुपसलेलं मला नाही आवडत. आणि डोळ्या धकत डडडीत अन्याय घटत असताना या शिवाजीला स्वस्थ बसण्याची सवय नाही. शिवाजी? होय, शिवाजी. वाडीकर सावंतांचा सरदार साबाजीराव आपला बिजापूरचा रस्ता सोडून आम्हाला येऊन मिळाला आणि आमचा मित्र हिंदवी स्वराज्याचा सरदार म्हणून कोकणात रुजू झाला. आणि त्यांच्याच सहाय्यानं त्यांचं नाव घेऊन आम्ही आपल्या घरात शिरलो. का? शिवाजी म्हणून उघडपणे माझ्या समोर यायला भीती वाटली? सतत संकटाशी सामना करणारा हा शिवाजी आबाजी देशमुखांना भिकाय का कच्च्या दिलाचा वाटला तुम्हाला? मग हे वेशांतर करून पाहुण्याच्या मिशानं माझ्या घरात घुसण्याचं कारण? कोणत्याही प्रकारे रक्तपात न करता फासलकरांची सुटका इथून करावी या एका उद्देशानंच मला हे वेशांतर करावं लागलं. आबाजी, आता अधिक गडबड न करता आम्हाला इथून निमूटपणे जाऊ द्या. चला फासलकर. खबरदार! तुझ्यासारखा खतरनाक दुश्मन दारी चालून आला असता त्याला मोकळा जाऊ देण्या इतका हा आबाजी मूर्ख नाही. या वाड्याला स्वराज्याच्या सिल्लेदारानं घेरलं आहे याची जाणीव असू द्या. आबाजी, तू मला माझ्या वाड्यातच कैद केला आहेस तर? नाईलाजानं आम्हाला तसं करणं भाग पडलं. उद्या सूर्योदयानंतर आपण आपोआप मुक्त व्हाल. मला असा कैद करण्यापेक्षा माझी गर्दन का उडवीत नाहीस? एका मराठ्यानं दुसऱ्या मराठ्याचा मुर्दा पाडावा ही आमची इच्छा नाही, पण वेळ पडली तरी तसं करायला आम्ही माग देखील पाहणार नाही. हिंदवी स्वराज्यावर
येणारा प्रत्येकाला धुळीला मिळवण्याची आमच्या अंगात हिंमत आहे. आबाजी, माझ्या वडिलांबद्दल जितका आदर वाटतो तितकाच आदर आपल्याबद्दलही वाटतो. आमचं वय तुमच्याशी नाही किंवा आदिलशहाची नाही, त्यांच्या जुलमी अत्याचारी सत्तेशी आहे. गरीब रयतेवर अत्याचार करणारे, त्यांना पिळणारे, मग ते हिंदू असो वा मुसलमान असोत, त्यांचा निर्धारपूर्वक प्रतिकार करणं हे आमचं कर्तव्य आहे. आबाजी, आजपर्यंत आपण आदिलशहाची इमाने इतबारे चाकरी करून काय मिळवलात? हे टिचभर वैभवच ना, पण आदिलशहाने तरी ते कुठून मिळवलं? तुमच्या आमच्यावर जुलूम जबरदस्ती करूनच ना. तुझ्या या मायावी भाषणाने भोळे बाबडे लोक फसत असले तरी मी फसणार नाही. मी आतापर्यंत कोणालाही फसवलं नाही. पण आपणच विचार करा, ज्या आदिलशहाने आपल्याला ही जहांगीर दिली ती या महाराष्ट्राचीच भूमी ना. मग या महाराष्ट्राचा मालक कोण? काल आलेला परकीय आदिलशहा की ज्यांच्या पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्रात गेल्या, ज्यांच्या बाप जदानी घाम गळून आपल्या या मातीतून सोनं निर्माण केलं, ते आपण मराठे. मग तुमचीच वस्तू तुम्हाला भेट देण्यात आदिलशहाचा मोठेपणा तो कोणता आणि त्यांचा अधिकार तरी काय याचा नीट विचार करा बाजी. मग तुझं म्हणणं तरी काय? आदिलशहा ऐवजी तुझी सत्ता मानावी, तुला या महाराष्ट्राचा राजा म्हणावा? आबाजी, हा महाराष्ट्र कुणाचा? हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र तुमचा, हा महाराष्ट्र प्रत्येक जातिवंत मराठ्याचा. ज्याला स्वधर्माबद्दल प्रेम आहे, ज्याला स्वदेशाबद्दल अभिमान आहे, स्वातंत्र्यासाठी ज्याचा जीव तळमळतो आहे, अशा प्रत्येक जातिवंत मराठ्याचा हा महाराष्ट्र आहे. आबाजी, भगव्या झेंड्याची शपथ घेऊन सांगतो, मातोश्री जिजाऊंची शपथ घेऊन सांगतो की हा शिवाजी स्वार्थासाठी कधीही जगला नाही. माझ्या शब्दावर आपला विश्वास नसेल तर चला रायगडावर. आई भवानी देवीच्या समोर, मासाहेबांच्या समक्ष स्वातंत्र्याचे अग्रेसर म्हणून पहिला मुजरा हा शिवाजी करेल. शुभा, तू स्वतःला या भूमीचा, या महाराष्ट्राचा राजा म्हणवीत असलास तरी मी म्हणणार नाही. आबाजी, आपण माझ्याबद्दल गैरसमजुतीने असं बोलता आहात. त्या 12 मावळात राहणारा, सह्याद्रीच्या दऱ्यात उघडा बोकडा हिंडणारा, उपाशी पोटी उन्हातानात श्रम करणारा प्रत्येक मराठा या देशाचा, या महाराष्ट्राचा मालक आहे, मी नव्हे. म्हणून म्हणतो आबाजी, नीट विचार करा. लक्षात ठेवा, आमचा पाठलाग करून वाड्याला अडवायचा प्रयत्न केला तर या वाड्याचा एक दगड देखील शिल्लक राहणार नाही. चला फासलकर. दुश्मन दुश्मन डोळा देखत नाही जावतो. कोण आहे तिकडे? पकडा त्या हरामखोराला. धावा धावा, पळा. वह बदमाश बुड्ढा अभी तक आया नहीं. इन मरघट्टों पर यकीन करना भी खतरा है. दगाबाजी करना तो इनके हाथ का खेल है. उस दगाबाजी का नतीजा भी वैसा ही होगा. रणदुल्ला खान से दगाबाजी करना अपनी जान से खेलना है. हुजूर, बाहर आबाजी आए. उन्हें अंदर ले आओ. अब इस बुड्ढे को मालूम कर देना चाहिए कि रणदुल्ला खान का गुस्सा क्या चीज है. आइए आबाजी. कहो, क्या हाल है? हुजूरांनी माझ्यावर सोपवलेल्या कामगिरीची मला पूर्ण जाणीव आहे. मी माझ्या कामाला सुरुवात देखील केली आहे. वह तो हमें भी याद है, मगर यहाँ कर आपने और क्या किया? मी माझे प्रयत्न जारीने चालू ठेवले आहेत. शिवाजी सभोवती हेरांचा कोड उभारून त्याच्या हालचालीची खडानखडा माहिती मला फौरन मिळाली पाहिजे अशी सक्त ताकीद मी माझ्या हेरांना दिली आहे. लेकिन शिवाजी का कोई साथीदार कब्जे में आया या नहीं? नाही, मी अजून कुणालाही गिरफ्तार करू शकलो नाही. बंडखोरांच्या हालचालीवर माझी नजर असली तरी त्यांचा नक्की ठाव ठिकाणा माझ्या नजरेत आला नाही. अर्थात तोपर्यंत मी त्यांच्यावर हल्ला चढू शकत नाही. आबाजी, हमें बेवकूफ बनाने की कोशिश मत किया करो. आपल्याशी दगलबाजी करण्या इतका हा आबाजी निमक हराम नाही. खान साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. हमें आपके बातों से नहीं, काम से मतलब है. आबाजी, शिवाजीचा एक साथीदार आपल्या वाड्यात रोजाना येतो. क्या ये सच है?
सीधे सवाल का टेढ़ा जवाब मिला तो नतीजा याद रखना आबाजी. सवाल सीधा असेल तर मला तेढा जबाब द्यायची जरूर नाही आणि कोणाच्याही धमकावण्याला भिणा इतका हा आबाजी डरपोकही नाही. बाजी माझ्या वाड्यात येतो ही खान साहेबांना मिळालेली खबर खरी आहे, पण मगर क्यों? तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. मगर वह बागी है, शाही सल्तनत का दुश्मन है आणि माझाही दुश्मन आहे. फिर उसे गिरफ्तार क्यों नहीं किया? सांप को खुला छोड़ने से वह एक ना एक दिन जरूर काटेगा, यह बात आपको मालूम होना चाहिए. असे कित्येक विषारी सर्प या आबाजीने लिहिलेले खेळवणे आहेत. अच्छा ये बात है, तो जाओ अभी के अभी उस पाजी शैतान को पकड़ के हमारे सामने पेश करो. त्याची तयारी आपण सांगण्यापूर्वीच केली आहे. माझी खात्री आहे की उद्या सूर्योदयाच्या आत बाजीला गिरफ्तार करून आपल्या समोर हजर करण्यात येईल. और वो शिवाजी त्याला पकडण्यासाठी तुम्ही काय तरकीब केली आहे? शिवाजीला पकडून आपल्या समोर हजर करणं ही तर माझी प्रतिज्ञाच आहे. आम्हाला तुमची प्रतिज्ञा नको आहे. त्याला पकडण्यासाठी तुम्ही काय केलं? शिवाजीला पकडणं हे नेचाची नळी तोंडात धरून हुकूम सोडण्या इतकं सोपं नाही. अदब से बात करना आबाजी. शिवाजीला पकडण्यासाठी माझे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी हा आबाजी आपला सारा वैभव सारी इब्रत पणाला लावील. लेकिन जब हमारी सेना कल मंदिर तोड़ने के लिए रवाना हुई तो आपकी सेना उनसे मुकाबला करने के लिए आई थी. मी प्रयत्न करतो. नहीं तो तुम पर फितूरी का इल्जाम लगाया जाएगा. काय म्हणता खान साहेब? फितुरीचा इल्जाम? ज्यानं आदिलशाहीसाठी आपलं रक्त आटवलं त्या आबाजीवर फितुरीचा इल्जाम? बेशक बागियों को नेस्तनाबूद करने में अपन जरा भी कसूर की तो फितूर समझकर आपको गिरफ्तार किया जाएगा. म्हणजे आजपर्यंत आदिलशाहीशी आम्ही जे इमान राखलं त्याबद्दल विजापूरकरांकडून आम्हाला हे इनाम मिळणार. तर पत्करल्या कामात कसूर झाली तर जरूर सजा फरमावली जाईल, लेकिन कामगिरी पार पडली तर इनामही तसं मिळवलं जाईल याची खात्री असू द्या. आबाजी देशमुख दिल्या शब्दाला जगणारा आहे. आदिलशाहीच्या मर्जीसाठी नव्हे तर माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी. शिवाजी आणि त्याच्या साथीदारांचा संपूर्ण बिमोड केल्याशिवाय मी राहणार नाही. देख लिया नवाज, ये है मरगट्ठे. इन बेवकूफों को आपस में लड़ाकर हमें अपना फायदा उठाना चाहिए. आइए आइए हम आबाजी का पीछा करेंगे. चलो. एकूण आदिलशाहनं आम्हाला पकडण्यासाठी चांगलं झाळ टाकलंय म्हणायचं. ठीक आहे, जशी मायभवानीची इच्छा. महाराज, असं निराश होऊन चालणार नाही. थोडं हुशारीने वागलो तर या संकटातूनही आपण सही सलामत निसटता येईल. पालकर, आदिलशाहच्या कोणत्याही भयंकर कारस्थानाला पुरून उरेल इतकी आमच्यात सराब आहे. रणदुल्लार खान, नवाज खान सारखे सरदार हा हा म्हणतात धुळीला मिळवण्याची आमच्या समशरीत जराब आहे. पण आमचं मन विषण्ण होतं. ते आमच्यात रक्तमासाचे, आमच्या धर्माचे, आबाजी देशमुखासारखे आमचे भाऊबंधच आमच्या जीवावर उठू पाहतात हे पाहून. हिसभर वैभवाच्या आशेनं धनाने शिव म्हणतात एखाद्या कुत्र्याप्रमाणे सोजनावर तुटून पडणारे बुजदिल मराठे पाहिले की शर्मेने मान खाली घालावीसी वाटते. गुलाब म्हटला की त्याला काटे हे असायचेच. गुलाबाच्या श्वासाचा आनंद लुटायचा असेल तर काट्यानं भिवून चालत नाही. जे आपल्या मार्गात आडवे येतील त्यांना फडक्यात आडवे करून आपल्याला पुढे जावं लागेल. नाही बाजी, तो अनाचार ठरेल. रयतेत आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होईल. आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे. ती रयतेला सुखानं जगता यावं म्हणून, त्यांना मारण्यासाठी नव्हे. पण आबाजी सारखे लोक त्यात विघ्न आणू लागले तर त्यांना तलवारीने बाजूने दूर करण्याऐवजी आपल्या वागण्यानं आणि कृतीनं आमचं म्हणणं त्यांच्या मनावर बिंबवून त्यांना आपल्या बाजूने वळवले पाहिजे. हे बोलायला जेवढं सोपं तेवढं कृतीत उतरायला कठीण. पण आपल्याला तोच मार्ग पत्करला पाहिजे. आपलं स्वराज्य हे जुलमांचं राज्य होता कामा नये, तर गरीब श्रीमंत लहान मोठा प्रत्येकाला स्वतःचं राज्य वाटलं पाहिजे. आपल्या म्हणण्याप्रमाणेच आम्ही वागू याची आम्हाला खात्री आहे.
आबाजीची तलवार जिंकण्याऐवजी त्यांचं मन जिंका. मराठा तेथू का मिळवावा हा समर्थाचा संदेश डोळ्यासमोर ठेवा. आम्ही त्या संदेशाचे पालन करण्यात बिलकुल कुचराही करणार नाही. त्याची आम्हाला खात्री आहे. म्हणूनच हे कार्य आम्ही आमच्या शिरावर घेतलं आहे. घराची उभारणी एका खांब्यावर होत नसते. आपल्यासारखे जीवाला जीव देणारे मित्र मिळाले म्हणून आम्ही स्वराज्याच्या स्थापनेला हात घातला. स्वराज्याची हिंदू पादशाहीची मुहूर्तमेढ एकटा शिवाजी रोवू शकत नाही. हिंदवी स्वराज्य म्हणजे एकट्या शिवाजीचं राज्य नव्हे तर प्रत्येक मराठ्याचं राज्य आहे. हे ध्यानात ठेवा. महाराज, पण रणदुल्ला खानाचं संकट कसं निवरायचं? पालकर, काही दिवस आपण बिजापूरकरांची मिळतं घेण्याचा प्रयास केला पाहिजे. आदिलशहाला शह देण्यासाठी दिल्लीपतीला पाठवलेल्या खलित्यांचं उत्तर घेऊन 1-2 दिवसात जासूस इथं हजर होईल. पण रणदुल्ला खान आणि नवाज खानाने तर रयतेला त्राही भगवान करून सोडलं आहे. लोकांचं जीवित धोक्यात आहे. स्त्रियांना तर घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालं आहे. पण आज खडकेला खानाचा अत्याचार असाच चालू राहिला तर उद्या स्वराज्यात मिळणारं सुख भोगायला एक तरी माणूस शिल्लक राहील का? पालकरांचं म्हणणं खरं आहे महाराज. पालकर, आम्हाला दुसऱ्याला मारायचं नाही खरं, पण दुसऱ्यांकडून मरायचं देखील नाही. आमच्या देशावर हल्ले करणाऱ्यांना तितक्याच निर्धाराने सडतोड उत्तर देऊ. आम्ही वैराशी तडजोड करण्याचं खलित्यांचं भेकड राजकारण कधीही मान्य केलं नाही. आमच्या राज्याच्या सीमेवर येणारा आमचा खराखुरा मित्र म्हणून येत असेल तर त्याच्या आदर तिथ्यात बिलकुल कसूर केली जाणार नाही. पण तोच जर आमच्या मायभूमीचे लचके तोडायला आमचा दुश्मन म्हणून आमच्या सीमेवर पाय ठेवीत असेल तर त्याच सीमेवर त्याला गडण्याची देखील आमची तयारी आहे. म्हणजे खानाच्या बेताल वागण्याला आपल्याला आळा घातलाच पाहिजे. अलबत्त खानाशी सलोख्यानं वागणं म्हणजे त्याच्या अन्यायाला निमूटपणे मान झुकवणं नव्हे. मग आपल्याला ताबडतोब हालचाल केली पाहिजे महाराज. महाराज, महाराज, घात झाला. 8,000 फौज घेऊन नवाज खान आज राज्याला भैरोबाच्या देवावर हल्ला करणार आहे. खानाची इतकी हिंमत! पालकरांच्या तलवारची धार काही आजच पथक ठरली नाही. येऊ द्या त्या नवाज खानला. 8 नाही 18,000 फौज आणली तरी देखील तिला कारत करण्याची या नेताजीची हिंमत आहे. एकाच दगडात 2 पक्षी मारण्याचा खानाचा विचार दिसतोय. तो कसा? आज भैरवाची जत्रा. जत्रेला जमलेला असंख्य गरीब हिंदूंचा, त्या देवळाचा आणि त्याचबरोबर आमचा देखील धुवा उडवणार खान. पण आपण तिथं असणार हे खानाला कसं समजलं? कोणत्याही देवस्थानावर हल्ला झाल्यास शिवाजी स्वस्थ बसू शकणार नाही. त्याचा प्रतिकार करायला तो जातीनं हजर होईल हे दोन्ही खान पक्के ओळखून आहेत. महाराज, आपण फक्त आम्हाला आज्ञा करा की खान होता की नव्हता करून टाकतो. पालकर आणि फासलकराबरोबर हा शिवाजी सुद्धा राहील. नाही महाराज, तुम्ही येऊ नका. आम्ही दोघेच त्यांना पुरून उरू. मित्रांना संकटात टोकून आपण मानानं मिळवण्याचा मुत्सद्दीपणा मासाहेबांनी आम्हाला कधी शिकवला नाही. चला महाराज, आणखीन एक खबर सांगायची राहिली. ती कोणती? आबाजी देशमुखांची लेख काल तिन्ही सांजेची देवदर्शनासाठी जात असता भैरू रामोशाने तिच्यावर हल्ला करून तिला पळवली. काय म्हणतोस? मंजुळेला भैरू रामोशाने पळवली? होय. ही बातमी आबाजींना कळली तर पर त्यांचा समज निराळाच झाला. म्हणजे ते म्हणतात महाराजांच्या मदतीनं फासलकरांनाच तिला पळवली. महाराज, आता मात्र आबाजीची गय करून चालणार नाही. रयत जनावर ताबा ठेवण्यासाठी थोडा मनावर ताबा ठेवायला हवा पालकर. थोडं सबरूने घेतलं तर माझं म्हणणं तुमच्या लक्षात येईल. म्हातारा लई कावलाय. हातात लंगी समशेर घेऊन रानोमा सुटलाय तुम्हासनी उडकी. रागानं अगदी बेफाम झाला. अरे बापरे, आला म्हातारा, मी पळतो. दगाबाज, घे आपल्या बाबाचं प्रायश्चित्त. हरामखोरा, तू मध्ये आलास, मग प्रथम तुला. आबाजी, जबान सांभाळून बोला, नाहीतर उन्मत्तपणाने ताठालेलं आपलं मस्तक फटक्यात धडा वेगळा केला जाईल. तुझी एवढी हिंमत? आबाजी, आधी शांत व्हा आणि नंतर काय ते बोला. तलवार मॅन करा. शुभा, तुझ्या बरोबर सावकाशपणे शोभेच्या गोष्टी बोलायला मला सवड नाही.
मी विचारतो त्या प्रश्नाची नीट उत्तर दे. बोल, माझी मंजुळा कुठे आहे? माझ्या शब्दावर आपला विश्वास असेल तर मी सांगतो ते खरं माना. मंजुळा कुठे आहे हे या क्षणापर्यंत मला माहित नाही. चुप! खोटं बोलायला लाज नाही वाटत? माझ्या पोरीला तुझ्या मदतीनं तुझ्या या साथीदारांना पळवली आहे. सैताना एखाद्या लुटारू प्रमाणे एकट्या दुकट्या बाईवर हल्ला करून जिभेला लांब घाला आबाजी. असले नीच आळा बैठून घेण्याची या शिवाजीला सवय नाही. अरे वा, करून सवरून वर साळसूतपणाचा आव. निमोटपणे सांग, माझ्या पोरीला कुठं ठेवला ते, नाहीतर भोसल्याचा वंश शिल्लक ठेवणार नाही. भोसल्याच्या घराण्यात स्त्रियावर हात टाकलेला अजूनपर्यंत कोणी निपजला नाही. पण तुमच्या मनात असलेल्या भोसल्यांच्या पिढीच्या द्वेषामुळे तुमचा तोल सुटलेला दिसतोय. आपल्या आया बहिणीचं रक्षण करण्याचं प्रतिज्ञा कंकण या शिवाजीनं हाती बांधलं आहे. मंजुळेच्या रक्षणासाठी हा शिवाजी स्वतःच्या जीवाचाही त्याग करेल. पण तिला पळवणारे तुझे साथीदारच होते. कोणते? त्याचं नाव सांग. चुकून जरी असलं कोणी नीच कृत्य केलं असेल त्याला क्षमा न करता तुमच्या डोळे देखत त्याचा इथल्या इथं खडेलोट करीन. त्यांनी तुझ्या नावाचा जय जयकार केलेला लोकांनी ऐकला आहे. आबाजी, त्यांनी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी किंवा हेतुपूर्वक माझी बदनामी करण्यासाठी माझ्या नावाचा उपयोग केला नसेल कशावरून? या देशमुखाच्या पोरीला हात लावायची इतर कोणाची हिंमत नाही. आबाजी, माझं म्हणणं ऐकून घ्या. मंजुळेला पळवल्याची बातमी आत्ताच मला माझ्या हेराकडून समजली. पण तिच्यावर असा हल्ला करण्याचं धाडस केलं कोणी? भैरू रामोशाने. भैरू रामोशी? तो काळ? अरे देवा, आता पोर कसली जिवंत सापडते? हा शिवाजी जिवंत असेपर्यंत कुणाची माय वेली आहे मंजुळेच्या केसाला धक्का लावायची? आज 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 भैरवाची जत्रा. नक्कीच नक्कीच त्यानं तिला बळी देण्यासाठी निघाला असणार. त्या रामोशानं या आबाजीवर अशी मात केली तर? आबाजी, आपण निर्धास्त रहा. उद्या सूर्योदयापूर्वी एक तर तुम्हाला मंजुळा मिळेल किंवा या शिवाजीचं प्रेत तरी पाहायला मिळेल. चला पासलकार. बाबा, सोड रे मला. पाया पडते मी तुझ्या. अगदीच का दया येते माझी? तुझ्या पोरीसारखी नाही का मी? तू मस्त पोरीवानीत आहेस, ठाव आहे मला. म्या पुन्हा सांगतो, गुमान माझा सांगणं आहे. भैरू रामोशाचा सबूत म्हणजे इथला कायदा आहे. आणि भैरूचा कायदा म्हणणाऱ्याला जित्ता जाळण्याची शिक्षा आहे. असं? मग मला जाळून टाक. एकदाची सुटेल तरी तुझ्या या यमापुरीतून. आज कित्येक वर्षात भैरूचा कायदा म्हणण्याची कोणाची हिंमत झाली नाही. आणि तुझी इतकी मगरुरी काळा. हिला मोकळी कर. देशमुखाची पोर नाही का तू? तुझा बास समजा दरोडेखोराचं वाटोळं करणार आहे नव. पर त्याची लेक या भैरू रामोशा जवळ आपल्या पानाची भीक मागते आहे. तू स्वतः बादशाच्या दरबारात इडा उचलला का तुझ्या बाण? हा म्हणावं, त्याचा तो इडा उचलणार आहात. फरशीच्या एकाच खावात खाली उचलला नाही तर रामोशाच्या अवलादीचं नाव सांगणार नाही. आता हे म्हणावं, आपल्या पोरीची सुटका करायला. तू स्वतःला या जगाचा राजा म्हणतो. मग आहेच ना इथला राजा. मग एखाद्या चोरासारखा मला पळून कशाला आणलंस? ह्या तुझ्या फरशीत जर धार असेल ना तर कर 2 हात देशमुखांची, नाहीतर माझ्या तरी आता शस्त्र दे आणि पहा देशमुखाच्या पोरीची करामत. अरे तिच्या हे पाखरू लय चिव चिव करायला लागले गड्या. भैरू बाबा, अरे तुला पैसेच पाहिजे असेल ना
चव्हाट चव्हारीच पाहिजे असेल तर मग पैक्या बाई भैरूपणाजवळ भीक मागत नाही. मला फक्त तुझा जीव पाहिजे. 10 वर्षाला देवाला तुझ्यासारख्या मोठ्या घराण्यातला बळी देणार आणि तुझा बळी देऊन छान आबाजी देशमुखाचा सूट घेणार. त्या माझ्या वैऱ्याच्या पोरीला जितकी ठेवणार नाही. खबरदार, हालचाल केलीस तर याद राख. काळाच्या जबड्यात हात घालणारा कोण आहे तो? काळाचा गर्दनकार, समर्थांचा शिष्य शिवाजी. शिवाजी? शहाजी भोसल्याचा पोर? काय रे, आपणास मी तो मोठा वीर म्हणवतोस आणि असा चोराने काय हल्ला करतोस? चोराच्या घरात शिरायला चोराचाच मार्ग अनुसरला पाहिजे. तू इतका बेकाड असेल असं वाटलं नव्हतं. आणि ज्याचं नुसतं नाव ऐकताच मी म्हणणाऱ्या वीरांची गाळण उठते, ज्याच्या आवाजानं रानातील झाडं देखील थरथर कापतात, तो भैरू रामोशी एका असहाय्य अबल्यावर हात टाकील इतक्या नीच मनाचा असेल असं मलाही वाटलं नव्हतं. अरे जा, भैरूला नका कप शिकू. तुझ्या वाणी पोराचं काम माहिती. जा मुकुट. तुझ्या धमकावणीला भिवून जावण्याचा इतका हा पोर तितकाच काही पोरकट नाही. अरे वा, बोलतोच बाई नाही नावीकड्या. तुझ्या वाणी कोवळ्या परानं रात्रीचं जागणं बरं नाही. वट पिळं तर दूध निघाल अजून त्यातनं. तो तू मला दम देतो या. विजापूरकराचा 2-4 सरदार तुला भेवून छान बळालं तसा हा भैरू रामाची पळ काढेल असं वाटलं होय तुला? तूच काय, तुझ्यासारखे काही भैरू मी आजपर्यंत गारज केले आहे. माझं सामोपचाराचं सांगणं ऐकलं नाही तर तुझी ही तीच गत होईल. आपल्या कारभाराच्या कपाळाचा कुंकू पुसून छान आलायस का? हा शिवाजी तुझ्यासारख्या दरोडेखोराच्या हातून मरायला जन्मास आलेला नाही. मारी या दरोडेखोर आणि तुला कोण? शहाजी राजासारख्या मातब्बर सरदाराचा लेख म्हणून लोक तुला राजा म्हणतात. पण म्या या जंगलातला खरा खुरा राजा असलो तरी जातीचा रामाची म्हणून मला राजा न म्हणता भैरू रामाचीच म्हणतात. पर तुझा आणि माझा धंदा एकच. तू बादशाचा खजिना लुटतोस आणि म्या मिळेल त्याला लुटतो. बादशहाचा खजिना मी लुटत नाही तर बादशहाने गरीब रयतेवर जुलूम जबरदस्ती करून मिळवलेला पैसा मी तोच पैसा परत मिळवून त्या गरीब रयतेच्याच भल्यासाठी वापरतो. चोराने पळवलेली चीज वस्तू चोरून नेणं म्हणजे काही लूटमार करणं नव्हे. पण तू मात्र तुझं घर अबाधित ठेवण्यासाठी दुसऱ्या निरपराधांची घरं बर्बाद करीत चालला आहेस. हे बोरा, आता जाग मान धरला नाही तर फुकाड मरशील. मग उचल तुझी फरशी आणि पहा गंमत. आता त्याचा काही उपयोग होणार नाही. उपयोग नाही म्हणजे? तुझ्या गुहेत पाय ठेवण्या अगोदर रस्त्यावरची सारी अडचण बाजूला केली आहे मी. आता निमूटपणे आमच्या स्वाधीन हो. म्हणजे माझ्या लोकांना तू कैद केलंस? होय. शैतान, अशा रीतीनं फसवून छान मला कैद करणार आहेस का? भोसल्याच्या पोरा, भैरूच्या हातातली फरशी डोळा मारत चमकतात. बड्या बड्या खानाचा डोळा पांढरा झालाय. ती तुझी गाठ या वाघाशी हाय. रानातल्या जिवंत वाघडीचं दूध पिणारा वाघाला कधी भीत नसतो. त्या पोरीला माझ्या स्वाधीन कर. तुझा स्वाधीन? तुझा हैवान, हात खाली घे नाही तर स्वयचीचा हात खाली आणि असा डाव टाकलास काय? भैरू, मी तुला कैद करून नेण्यासाठी आलो नाही तर माझ्या बहिणीला सोडवण्यासाठी आलो. नाही, तो आमच्या देवाचा बळी हाय. तो मी नाही तुला नेऊ देणार. तुझा हा बळी तुझ्या देवाला मान्य नाही असं कोण म्हणतो? मी म्हणतो. ज्या भैरवाला ह्याचा तू बळी देणार होतास त्याच भैरवाने माझ्या स्वप्नात येऊन हिच्या सुटकेसाठी मला इथं येण्याची आज्ञा केली. भैरू, देवाला द्यायचा बळी जुलूम जबरदस्तीचा असता कामा नये. आपली स्वतःची प्रिय वस्तू देवाला अर्पण करणं खरी भक्ती असते.
देवाला बळी द्यायचा असेल तर तुझ्या पोरीचा दे. माझ्या पोरीचा? हा, घाबरलास? माझ्या पोरीचा म्यात मुंडकवडू? मग काय झालं? छा छा छा, एक वेळ देवाच्या पायावर मी माझं शिर उतरून ठेवे, पण माझ्या लेकराला नाही नाही, ते पाप आहे, ते नाही माझ्या हातनं होणार. शबास. जगात श्रेष्ठ प्रेम कोणतं असतं तर ते अपत्य प्रेम. भैरू, तुझ्या हृदयात माणूस आहे तर? म्या दरोडेखोर असलो तरी माणूसच हाय. 4 कच्च्या बच्च्याचा बाप हाय. होय ना? मग त्याच बापाच्या नजरेने या पोरीकडे पहा. ती सुद्धा तुझ्यासारख्या बापाची पोरगीच आहे ना? यो आबाजी, त्याचाच म्या सूड घेणार. त्या माझ्या वैराच्या पोरीला जित्ती ठेवणार नाही. हाताची जखम पायाला औषध करून बरी होत नसते भैरू. बापाचा सूड पोरीवर घेणं हे वीरांचं लक्षण नाही. तुला सूड घ्यायचा असेल तर आबाजीचे 2 हात करून घे. विजयी झालास तर जगात तुझी दहशत उरेल आणि मेलास तर जग तुझ्या शौर्याचे पोवाडे गाईल. पण असा स्त्रियावर हात टाकून रामोशाच्या कीर्तीला काळं फासू नकोस. तुझ्या रूपानं भैरू तुझी कसोटी पाहत आहे. भैरू, वाल्यापासून माणसांना जोपर्यंत भय वाटत होता तोपर्यंत तो वाल्याच राहिला. पण ज्यावेळी माणसांनाच नव्हे तर किड्या मुंग्यांना देखील त्याच्यापासून भय नाहीसा झाला त्यावेळी तो वाल्मिकी म्हणून जग त्याची पूजा करायला लागले. त्या वाल्मिकीला जसा नारद खावला तसा शिवा आज तू मला भेटलास. आज पावतर तुझ्या मुलकाचा राजा म्हणून ऐकत होतो. बरं आता पटलं, तू नुसता राजा नाही शिवा, तर राजांचाही राजा आहेस. आजपासनं या भैरूची फरशी तुझ्या हुकमात राहील. नाही भैरू, मी राजा नाही, तुझ्यासारखा सेवक आहे या महाराष्ट्राचा. आज पावतर या भैरूची मान कुणा मरत झुकली नाही, पण तू आपल्या वागण्यानं मला झुकवलंच पोरा. ये पुरी, घाबरू नकस. आज पावतर मी तुझा वैरी होतो, पण आता ह्याच्या मोर तुझ्या केसालाही धक्का लावण्याची कुणाची हिंमत होणार नाही. भैरू, तिला मानानं घरी पाठवण्यासाठी तजवीज कर आणि तुझी असेल तेवढी माणसं घेऊन माझ्या बरोबर ये. आज खान भैरवाच्या देवळावर हल्ला करण्याची बातमी मिळाली आहे. काय म्हणाला शिवा? भैरवाच्या देवळावर खान हल्ला करणार? होय, तिथल्या लोकांच्या मदतीला आम्हाला गेलं पाहिजे. भैरूच्या हातात फरशी असं पाहतर एकालाही मोर येऊ देणार नाही. आम शिवा, आलोच ना. महाराज, महाराज, तुम्ही अगदी देवासारखे धावून आला आहात. महाराज, खरोखरच तुम्ही वाया वापरायचे परमेश्वर आहात. परमेश्वर आहात. बहिणीने भावाचे पाय धरायचे काहीच कारण नाही मंजुळाताई. बहिणीने भावाचे पाय धरायचे नसतात. महाराज, महाराज, तुम्ही मला बहीण म्हणालात, पण मी तर आपल्याला शत्रू समजत होते. आम्ही शत्रू असलो तरी रणांगणात, इथं नाही. संकटात सापडलेल्या शत्रूंना देखील मदत करणं हे आमचं प्रीत आहे. आमचं कार्य तुला पटलं असेल तर तू देखील आम्हाला येऊन मिळशील. महाराज, ज्यावेळी तुम्ही मला बहीण म्हणून हाक मारली ना, त्यावेळी ही मंजुळा आपल्या भाग्यवंत भावासाठी आपल्या प्राणाचीही आहुती देण्याच्या कार्यात बांधली गेली आहे. आता शिवाजी महाराजांच्या कोणत्याही कामात ही त्यांची बहीण त्यांना साथ करणार आहे. तुझ्या मुखातून माय भवानीचा आशीर्वाद ऐकतो आहोत आम्ही. चला, समधी तयारी केली आहे. निघा आता. बरं, मंजुळाबाई म्हटलं, निघतो आम्ही. इतक्या लवकर नाही ग बाई. महाराज वाट पाहत असते. कशाला? अहो, नेताजीराव आहे म्हटलं त्यांच्या बरोबर. समशेर महाराजांजवळ असली तरी ढाल इथं आहे ना. नाही, आबाजींची पूजा आटोपेपर्यंत आम्ही आपल्याला जाऊ देणार नाही. म्हणजे पुन्हा अंधार कोठडी दाखवायचा विचार नाही ना तुमचा? अहो, एवढं काही हिणवायला नको. हा, कैद केलं असलं तरी पुन्हा ताबडतोब सोडविण्यासाठी
मीच आले होते म्हटलं. ते झालंच. एखाद्याला मरे मरे तो मारायचा आणि मग तो लवकर बरा होण्यासाठी औषध पाण्याची धावपळ करायची. कसा न्याय आहे तुमचा मंजुळाबाई. अहो अहो इतकं हसायला झालं तरी काय. एका माणसाचं वेदळ सोंग पाहून हसायला आलं मला. असं वैभवाचा भलताच कैप चढलेला दिसतोय तुम्हाला. हा, सत्तेच्या आणि वैभवाच्या दिमाखानं धुन बनवून आपण माझा अपमान करीत आहात. अगं बाई, माझ्या थट्टेच्या बोलण्याचं तुम्हाला राग आलं का. पण केवळ महाराजांच्या जाज्ञेमुळे मला तुमच्या वाड्यात परत येणं भाग पडलं, नाहीतर मी इथं पाय सुद्धा ठेवला नसता. असं म्हणजे आमच्याबद्दलची तुमच्या मनातली अडी अजून निघाली नाही. तर आपल्यासारख्या वीराचं अंतःकरण देखील असं क्षमाशील उदार असायला हवं. तिथं मान अपमानाची घाण साचता कामा नये. जगात जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती आपले स्वतंत्र विचार घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाने आपल्याविषयी काही विशिष्ट आराखडे आखलेले असतात आणि त्याच मार्गाने तो आपल्या जीवन थाकीत असतो. बाजीला आपल्या मार्गदर्शनाची जरुरी नाही. नका हो, हो असं काही बोलून मला पुन्हा पुन्हा हिंडवू नका. शब्दाच्या कठोर शब्दाच्या घावाने हृदयाचे तुकडे करण्यापेक्षा या कमळीच्या समशिरीनं माझ्या शरीराचे 2 तुकडे करा आणि आपल्या अपमानाचा सूड घ्या. उपसा उपसा ही तुमची तलवार उपसा. सूड मंजू, मला कुणाचाही आणि कसलाही सूड घ्यायचा नाही. आपण मला क्षमा केली असे म्हणेपर्यंत मी आपले पाय सोडणार नाही. बरं, केली क्षमा, उठ. आता पुन्हा मला हिडवायचं नाही हा बाई म्हणून. मग काय म्हणायचं, बोबा. नाही, मगाशी म्हटलं होतं ना तेच. नको मंजू, माझ्यासारख्या एका राजद्रोही बंडखोराची साथ करण्यापेक्षा एखाद्या वैभवशाली राजनिष्ठाच्या गळ्यात माळ घाल. आम्ही म्हणजे माळावरचे दगड. त्या दगडालाच देव म्हणून पुजविणाऱ्या एका धार्मियाचीच मी कन्या आहे. तरी पण वाटेवरच्या कोणत्याही दगडाला शेंदूर पासून पावलागणिक डोकं टेकवण्या इतके आपले वडील अगदीच काही देव भोळे नाही. त्यांचा देव, त्यांचा धर्म हा व्यवहारावर आधारलेला आहे आणि हे त्यांचं वागणं देखील योग्यच आहे. क्षणिक सुखाच्या लालसेनं गुरफटून जीवनाची अखेर दुःखात करण्यापेक्षा व्यवहारी जगाचे नीतिनियम पाळून आयुष्यभर सुखाच्या सिंहासनावर आरूढ होणं योग्य नाही का. माझं सुख कुठं आहे आणि कशात आहे हे आपल्यापेक्षा मलाच अधिक कळतं. ते तुला कळालं असतं तर त्या दिवशी याला सोडण्याचा मूर्खपणा केला नसतास. कल्पनेतले किल्ले कितीही भव्य असले तरी माणसाला प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग होत नसतो पोरी. पण माणसाच्या हातून घडलेली एखादी लहानशी चूक देखील त्याच्या जीवनाला वाईट वळण लावायला कारणीभूत होते. कधी कधी जीवन उद्ध्वस्त देखील करतं. एकदा तुझा मार्ग चुकला की पुढे कितीही पश्चाताप केलास तरी तुला तो बदलता येणार नाही. म्हणूनच म्हणतो, आजच पुढचं पाऊल जपून टाक. उचलल्या जाणाऱ्या प्रत्येक पावला गणित नीट विचार कर. आबा, ज्या दिवशी मी यांना कैद केलं ना त्याच दिवशी माझा मार्ग चुकल्याची मला जाणीव झाली. हिंदू स्त्री आपल्या पतीची निवड एकदाच करते आणि माझी निवड योग्य आहे. जशी तुझी इच्छा. बाजी, माझ्या पोरीची सुटका करायला, भैरूच्या तावडीतून तिला सोडवायला तू आणि तुझा तो शिवाजी उपयोगी पडला हे तुमचे उपकार स्मरून आज तुला मी इथून मोकळा जाऊ देत आहे. पण तुला आणि तुझ्या त्या शिवाजीला गिरफ्तार करण्याची मी प्रतिज्ञा केली आहे हे विसरू नका. मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा देत आहे. आज रात्री मी तुमच्या ठिकाणावर हल्ला करणार आहे, तेव्हा आपल्या बचावाची तयारी ठेवा. पण आबा, पोरी, मला माझं विजापुरातील वजन कायम ठेवायचं आहे. कारण मी आदिलशहाचा सरदार आहे. बादशहाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला तो कायम ठेवायचा आहे. ऐकलत मंजुळे, विजापूरकरांच्या साह्याने आभाजी आमच्यावर हल्ला चढवणार. महाराजांना ही बातमी कळून त्यांना सावध करायला हवं. जातो मी. थांबा. शिवाजींच्या वतीने आबाजींना प्रतिकार करण्यासाठी मी देखील तुमच्या बरोबर येणार. तू नको, तू इथंच थांब.
वासलकर घात झाला. आबाजी देशमुखाने खानाने कैद केलं. म्हणजे काय? आबाजींना खानाने पकडलं? नवाज खान बाहेर दबा धरून बसला होता. आबाजींच्या सैन्यात देखील पितुरी झाली. अरे पण ते आताच बाहेर गेले ना. चला लवकर चला, आपण महाराजांकडे जाऊन आबाजींच्या सुटकेसाठी त्यांची पायधरणी करूया. आबाजींना सोडवण्याची जबाबदारी महाराजांची असली तरी त्यासनी आपण सुद्धा मदत करायला. नेताजीराव पासळकर महाराजांनी बाहेरून हल्ला चढवायचा. खानाला आपल्या फौजेला इशारा करायची फुरसतच द्यायची नाही. शाबास सुबाने, ही तुझी कल्पना लाख मोलाची आहे बघ. केवळ आबांच्या सुटकेसाठी नाही तर स्वराज्याच्या कोणत्याही कामासाठी वाटते ते दिव्य करायला माझी तयारी आहे. शाबास, आता मात्र तू वीरकन्या शोभतेस खरी. वीरकन्या, वीरपत्नी आणि वीरमाता हे म्हणून घेण्यातच हिंदू स्त्रियाचं भूषण असतं. महाराजासनी असतीच वीर पत्नी आवडतात. मूळ लढणारी नाही. बरं पासळकर, आम्ही निघतो खानाला गाफील कराया. तुम्ही या मागोबा. पण सुबान्या, जरा हुशारीनं वाग बरं का. मंजुळाबाईंची काळजी करू नका. चला मंजुळाबाई. खान साहेब, मला आपल्याला याचा जाब विचारायचा आहे. मला गिरफ्तार करण्याचं कारण. अपने ही दिल से आपको इसका जवाब मिलेगा. हा आबाजी देशमुख हाडाचा लढवई आहे. त्याला कपटनीतीचे मुत्सद्दी राजकारण ठाऊक नाही. विश्वासघाताने एखाद्याच्या फाटीत खंजीर खुपसण्यापेक्षा दुश्मनाला सावध करून जो समोर येईल त्याला उभा चिरत जाणं हा या आबाजीचा दस्तूर आहे. खान साहेब, मी विचारतो, मला गिरफ्तार करण्याचं कारण. आप पर फितूरी का इल्जाम लगाया गया है. काय म्हणता खान साहेब? फितुरीचा इल्जाम आणि या आबाजीवर? कुठला हरामखोर म्हणतो हा आबाजी फितूर आहे म्हणून? मुर्गी सारखी मान मुरगळून ठार करीन त्याला. रणदुल्ला खान के सामने बातों का बनाव मत किया करो आबाजी. हमारी जिंदगी तलवार पर ही गुजरी है. आणि या आबाजीने काय रानात गोवऱ्या वेचून दिवस काढलेत. तमीज संभाल के बात करो, नहीं तो दलील कुत्ते की मौत मारा जाएगा. आबाजीला कुत्र्याच्या मौतीला मारायला तुझा बाप थडक्यातून उठला पाहिजे. बेकार कुत्र्या, असेल रंगला हिंमत तर मला जेलमध्येतून मोकळा कर. आणि हा आबाजी निमगराम आहे की निमगराम ते पहा. दीड डमरीच्या जीवाच्या आशेनं या महाराष्ट्रातून पाठीला पाय लावून पळणाऱ्या भेकाट माणसा, त्यावेळी या आबाजीची तलवार तुझ्या रक्षणासाठी आली नसती तर त्या शिवाजीनं इथंच तुला दफन केला असता. दुसऱ्याच्या आड राहून तिरंदाजी करणाऱ्याने या आबाजीला शूरपणाच्या गोष्टी शिकू नये. खान साहेब, मी विचारतो, माझ्या फितुरीचा आपल्याकडे काय पुरावा? सबूत? हाँ सबूत. हम बिना सबूत किसी पर इल्जाम नहीं लगाते. तुम्ही या रणदुल्ला खानला नाही, प्रत्यक्ष आदिलशाहला धोका दिला आहे. तुम्ही आणि तुमची सारी सेना त्या शिवाजीला सामील आहे. खामोश, हमारे सामने झूठ बोलने की कोशिश मत करो वरना जबान काट दी जाएगी. जबान काटली तर. पण मी खरंच सांगतो, मी अगर माझी सेना त्या शिवाजीला सामील आहोत हा आपला आरोप साफ चुकीचा आहे. हमें फिजूल बकवास सुनने की आदत नहीं है. पूरी जांच करके ही आप पर इल्जाम लगाया गया है. अखेर परकी ते परकीच क्षणा मी आपलं समजून साथ केली. ते विजापूरकरात दुश्मन ठरले. ज्यांच्या भल्यासाठी मी स्वधर्मियांचा देखील छळ करायला कमी केलं नाही, त्याच विजापूरकरांनी आज नाहक संशयाने मला कैद करावा. क्यों आबाजी, क्या सोच रहे हैं? आखिर मेरे सवाल का जवाब क्यों नहीं देते? हमारा कहना आपको मंजूर है या नहीं? बिल्कुल नहीं. विजापूरकराविरुद्ध फितुरी करणे माझ्या स्वप्नात देखील नव्हतं आणि नाही. आबाजीची तलवार आजपर्यंत विजापूरकरांच्या भल्यासाठीच राबली आहे. विजापूरकरांच्या प्रत्येक शब्दाला पहिली साथ या आबाजीने दिली आहे.
खान साहेबांनी याची दखल घ्यावी। लेकिन जब हमारी सेना कल मंदिर तोड़ने रवान हुई तो आपकी सेना उनसे मुकाबला करने के लिए आई। काय चुकलं त्यात? शिवाजीशी दोन हात करायला माझी सेना आपल्याला वाटेल ती मदत करेल, पण आमच्या धर्मस्थळावर कोणी हात लावला तर तो हात तिथल्या तिथं कलम केला जाईल। खान साहेब, तुमच्या धर्मस्थळावर हात लावला तर तुम्ही तरी गप्प राहाल का? आपला धर्म प्रत्येकाला प्रिय असतो। बिल्कुल झूठ, हमारी आंख पर पर्दा मत लगाओ। तुम पर हमारा बिल्कुल भरोसा नहीं। तुमने हमें धोखा दिया, जिसका बदला हमने आपको गिरफ्तार करके लिया है। अब आपका फैसला बीजापुर में हुजूर आलम खुद करेंगे। ले जाओ उसे। या अल्लाह, ये शैतान! दगा दगा! क्या दगा? किसने किया दगा? लगता है शिवाजी ने हमारी सेना पर हमला किया। हमारी सेना पर हमला किया? हाँ, शिवाजी ने। या अल्लाह, नवाज तुम इनको संभाल। कहाँ है वह शिवाजी? कहाँ है वह शैतान? कहाँ है वह शिवाजी? या अल्लाह, ये क्या हुआ? इस काफरों की इतनी हिम्मत! अब इस रणदुल्ला खान की शमशेर काफर मरकटों की औलाद इस दुनिया में रहने नहीं दूंगा। इनका नामो निशान मिटा दूंगा, जलाकर राख कर दूंगा। यापूर्वीच बिजापूरकरांना बेचिराग करण्यासाठी हा शिवाजी जातीला इथं हजर आहे। शिवाजी, पाजी, शैतान, तुम्हारी इतनी हिम्मत तो संभाल। पाहिलं दाबाजी, विजापूरकरांचा इमान। त्यांचे आपण इतकी वर्ष गोडवे घालाला, ज्या की वर्ष इमाने इतबारे साखरी बजावलीच, ज्या आदिलशहाच्या रक्षणासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं, त्याच आदिलशहाने तुमच्यावर फितुरीचा आरोप करून तुम्हाला गिरफ्तार करून द्यावा। अरे रे आबाजी, हा दैवाचा दुर्विलास म्हणायचा की आमची कमजोरी म्हणायची? आबाजी, हीच तुमची नेकी, हाच तुमचा बाणीदारपणा आणि हीच तुमची झुंजार वृत्ती जर या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी बजावली असती तर उभ्या सह्याद्रीच्या गळ्यातील ताईत बनला असता। आबाजी, अजूनही विचार करा, या तलवारीचा उपयोग मराठी राज्याच्या रक्षणासाठी करा। मराठमोळ रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, स्वराज्यासाठी आपलं जीवन वाहिलं तर अलाम मुलखातील मराठी रयत आपल्या ऋणी झाल्याशिवाय राहणार नाही। आबाजी, हा सह्याद्री तुम्हाला कळकळून हाका मारतो आहे। त्याच्या हाकेला साथ दिलीत, हा विजयी जरीपट्टा असाच फडकत ठेवण्याची प्रतिज्ञा केलीत तर अव्वल दख्खनसह हा शिवाजी तुम्हाला मानाचा मुजरा करेल। मुजऱ्याचा मान माझा नाही, तो तुझा आहे। या मराठी राज्याचा निर्माण करता तू आहेस। या गरीब रयतेचा तूच खरा नेता आहेस। हा आबाजी महाराष्ट्राच्या राज्याचा निर्माण करता म्हणून तुला मानाचा मुद्रा ठोकतो आहे। आजपर्यंत आबाजीची तलवार दुश्मनांच्या हितासाठी राबली आहे, पण आजपासून ती मराठी राज्याची, हिंदवी स्वराज्याची शिलेदारी करील। आजपासून या आबाजीची तलवार या महाराष्ट्राच्या राज्याची आणि या मायभूमीची चाकरी करील।
बाजी, आजपर्यंत मी तुझा अपमान केला त्याबद्दल मला क्षमा कर. मामासाहेब, ज्यावेळी तुम्ही शमशेर महाराजांचरणी हवायली त्याचवेळी तुमच्या आमच्यातला बेनवाव संपला. आता नवे संबंध जोडून नवं नातं निर्माण करा. सुभाण्या नाही, महाराष्ट्राचा सेवक बहिर्जी नाही. म्हणजे हा काय प्रकार? दुश्मनांच्या डोळ्यात फूळ फेकण्यासाठी आम्हाला इतकी सावधगिरी बाळगलीच पाहिजे. बालकर, दुश्मनाचा पाठलाग करण्याच्या भरात आपण बिजापुरात घुसलात करे, पण तुमच्यावर जर एखादा बाका प्रसंग गुदारला असता तर तुम्हाला मदत मिळावी आणि ही बातमी आम्हाला कळावी म्हणून आम्ही बहिर्जींना आमच्या लोकांसह बिजापुरात वेषांतर करून पाठवलं. कसूर माफ असावी, पण नवाज खानला खतम करण्यासाठी मी आणि फसलकर दोघे बिजापुरात घुसलो त्याबद्दल इतकं कष्टी व्हायचं काहीच कारण नाही. बालकरांच्या हृदयात फक्त एकच ध्यास, मराठी राज्याचा ध्यास, याची आम्हाला जाणीव आहे. बालकरांची शमशेर मराठी राज्याच्या स्वातंत्र्यासाठी म्यानातून बाहेर पडली आहे आणि ती एकाकी पडू नये म्हणून हा शिवाजी जातीनं लक्ष ठेवून आहे. खान साहेब, आपल्यावर शस्त्र उघडण्याची आमच्यावर पाळी आली त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. माझ्या वडिलांबद्दल, शहाजी राजाबद्दल जितका आदर वाटतो तितकाच आदर आपल्याबद्दलही वाटतो. आम्ही शत्रू असलो तरी रणांगणात इतर वेळी आम्ही आपल्या मुलाप्रमाणेच आहे. खान साहेब, बिजापूरच्या वेशीबाहेर आपण निर्दोष जाऊ शकता. शिवाजी, वाकई तुम दिलेर दुश्मन हो. आप जैसे नेक और बहादुर आदमी इस बीजापुर दरबार में होते तो हमें और खुशी होती थी. खैर खुदा, जब हमारी अलविदा. आप जैसे हिम्मतवान और बहादुर आदमी इस बीजापुर दरबार में होते तो हमें और खुशी होती थी. अलविदा. आणि तो नवाज खान कुठे? मला वाटतं मंजुळा त्याच्या पिछाडीवर गेली असणार. चला, काय प्रकार आहे तो पाहूया. खान साहेब, निमोटपणे तलवार खाली फेका. कौन तुम? आबाजी की लड़की? होय, मीच तुमचा पाठलाग करीत इथं आले. हमारी जिंदगी तलवार पर ही गुजरी है. औरत पर हाथ उठाना हमारा काम नहीं है. वर्मावर लाद बसता धर्माची आठवण झाली नाही का? तुमच्यासारख्या पळपुटाच्या तोंडी धर्माच्या बाता शोभत नाही. शिवाजीला पहाड का चुवा म्हणून हिणवणारे शेर तो चुवा समोर येताच आयाळ पाहून पळ काढतात. तर मुकाटपणे शमशेर खाली फेका. नादान छोकरी, जानती हो शमशेर किस चीज का नाम है? अरे, शमशेरीच्या बाता आम्हाला सांगू नका. मराठ्यांची अवलत कमरेला तलवार बांधूनच जन्माला येतात. आता निमूटपणे शमशेर खाली फेका. मुझे गिरफ्तार करना इतना आसान नहीं है लड़की. हे का आबाजी, आम्हाला इथं येण्यास उशीर झाला. मंजुळा पोरी, काय केलंस हे? आबाजी, आता शोक करीत बसायचं म्हणजे या मृत आत्म्याचा अपमान केल्यासारखं होईल. आबाजी,
तुमची मुलगी गेली नाही तर या शिवाजीची बहीण गेली आहे. पण जिच्यासाठी मंजुळेनं आपल्या बलिदान दिलं ते हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची आपल्यावर आता अधिक जबाबदारी येऊन पडली आहे. खरंय राजे, स्वातंत्र्य मंदिराचा पाया भक्कम करण्यासाठी अशा कित्येक तरी दगडांची लाच होतावी लागणार. माझ्या बहिणीला शिवाजी राजे आपली बहीण मानतात. या परता माझ्या मंजुळेचा बहुमान तो कोणता? आबाजी, उद्या मराठी राज्याचा जरी मी राजा असलो तरी तो नामधारी. उद्याचं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्यानं आपलं रक्त सांडलं तेच या राज्याचे खरे राजे आहेत. आबाजी, तुम्ही मला शुभाय म्हणण्याऐवजी शिवाजी राजे म्हणतात. कारण या मराठी राज्याचा तूच खरा राजा सोपतो शुभा. नाही आबाजी, या मंजुळेसारखे हुतात्मे माझ्यासारखे कित्येक राजेयांचे राजे आहेत. त्यांच्याच पुण्याईनं उद्याचं महाराष्ट्र उभं राहणार आहे. आबाजी, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. हर हर महादेव.